पण तुम्ही नेमकं जिथं दिशे भेटती तिथंच जर धाडस नाही केलं तर दशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना प्लॉटच्या स्वरूपातून विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय. छोटासा विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय, दुसरं काहीच देत नाही. आपण तितके दानशूर नाहीत की काही देऊ शकू. आपण दोनच गोष्टी देऊ शकू, एक विश्वास आणि दुसरा रिझल्ट. रिझल्ट आहे साहेब, रिझल्टला तोडच नाही, खरंच रिझल्ट आहे. प्लॉट गेलेला होता पूर्ण, आता हीच झाड तुम्हाला सांगते की कुठं होतं आणि आज कुठे, हीच रोप सांगते तुम्हाला. हेच रोपापाशी उभा आहे आता, तेच सांगते, हीच सांगते तुम्हाला की गेलेला होता पूर्ण, हिथं झाड लागत होते, कुठं लागते हिथं होतं बरोबर. असं लागत होतं 5 महिन्याचं झाड इथं लागत. आता किती उंची असेल तुमच्या हाताने? 5-6 फूट असं ना, म्हणजे किती दिवसात? 1 महिना 15 दिवस. 1 महिना 15 दिवसात. आणि तरी तुम्ही घेतल्यानंतर किती दिवसांनी सोडलंय? मी घेतल्यानंतर साहेब मला 10-12 दिवस लागले सोडायला. 10-12 दिवस तुमचे ते बांधणीत वगैरे गेले. बरं, मला काय म्हणायचे, विषय सगळ्यात महत्त्वाचा असा आहे, तुम्ही घेतलेला निर्णय, केलेलं धाडस आणि मिळालेला रिझल्ट हा तुम्हाला आज तुम्ही केलेला पहिला खर्च आणि तुमचा गेलेला वेळ ह्या वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शनाने बाहेर काढलंय असं जाणवतंय. 100% बाहेर काढले वापरा, आहे का नाही? मग मला काय म्हणायचं, आम्हाला तुमच्याकडून एक प्रामाणिक सल्ला आणि संदेश पाहिजे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, ज्यांचे प्लॉट खालीवरती झालेले आहेत, ज्यांचे प्लॉटने वय खाल्लंय, जे प्लॉटमध्ये खूप त्रस्त आहेत, भरपूर काय मार्केटमधून आणून टाकलेले पण प्लॉट पाहिजे अशी ग्रीप घेत नाही, अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल? त्यांनी एकदा वापरा बायोवरचं अनुभव घेऊन बघावा, एकदा अनुभव घेऊन बघावा, धाडस करून घेऊन बघावा. पुढं घ्या म्हणायची गरज नाही, सांगायचीच गरज नाही. मी 4 दिवस जवळजवळ 8 दिवस झाले सरांना म्हणतोय की मला एकदा द्या आणखी डोस, अजून डोस द्या म्हणताय. आणि खाल्लेलं वय बाहेर निघतंय. तर जे काही नवीन केळी क्षेत्रात शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल की हे मार्गदर्शन तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे का सुरुवातीपासून वापरलं पाहिजे का निस्वन झाल्यानंतर वापरलं पाहिजे? तारांबळ व्हायच्या आधीच वापरलं पाहिजे, तारांबळ झाल्यावर वापरून काय उपयोग आहे का नाही? तरी तुमचा उपयोग झालाय, तारांबळीतनं तुम्ही पण बाहेर निघाला. निघलोय बाहेर, पण तुमचा तसा सल्ला आहे आता की तुम्ही तारांबळीत जाऊ नका, मी गेलतो. कारण तुम्हाला ते लवकर जर भेटलं असतं तुम्ही स्वीकारलं असतं का नाही? खाल्लेलं वय तुमचं, गेलेला वेळ आणि उत्पादन मिळन का नाही, हे 3 तुमचे ड्रॉबॅक होते की आपण प्लॉट तर केलाय, कष्ट केलंय, खर्च केलाय, वेळ बी गेलाय, पण आपला प्लॉटनी खाल्लं होतं वय, ते खाल्लेलं वय बाहेर काढायचं होतं. आता काय वाटतंय तुम्हाला? आता काहीच वाटत, आता एकदम ओके. नाही, खाल्लेलं वय, गेलेला वेळ आणि गेलेला पैसा ह्या वापरा बायोरेनिकने तुम्हाला बाहेर काढून दिला. इथं आज दिसतंय, आपण दिसतंय बरोबर आहे नाही? जर मी तुमच्या वापरा बायोवर वळलो नसतो तर हे प्लॉट पण माझा एवढा सक्सेस झाला नसता. हा, मग मला काय म्हणायचं, समजा सक्सेस झाला नसता तर तुम्ही केलेला खर्च बाहेर निघाला असता? नसता निघाला. बरोबर आहे का नाही? फक्त एक आहे की हे व्हिडिओ आपल्याला काढण्यापाठीमागचा अगदी आज आपण 4थी अवस्था काढतोय, उद्देश हाच आहे की कष्ट करणारा आपल्याला जय मिळवून द्यायचा आहे. कोणाला? कष्ट करणारा हरून द्यायचा नाही. आणि तो कष्ट करणारालाच कळणार आहे वापरा बायोरेनिक काय. कारण इतरांबद्दल आपल्याला पहिल्यापासून मी एक शब्द टाळतो, बोलायचंच नाही आम्हाला. का बोलायचं नाही? की कष्ट करणाऱ्याला एकच जाणीव झाली पाहिजे की माझ्यासाठी वापरा बायोरेनिक खंबीरपणे आहे आणि मला ते वापरायचे. पण ती ज्यावेळेस वापरीन त्यावेळेस कळन, आणि ज्यावेळेस एखादा शेतकरी वापरीन बिन सोडून बी देईन तर त्याला पण लक्ष देणार नाही. कारण तुम्ही कंटिन्यू केले साहेब इतरांच्या प्लॉट आणि आज तुमचा प्लॉट. जर एक तुम्हीच मला सांगा की इतरांच्या प्लॉटवरती करपे किती आहे, आपल्या प्लॉटवरती करपे किती आहे? आपली आज जर चांगली पालं मोपायची म्हणलं तर किती, आणि इतरांची चांगली पालं किती? नाही मोपला, पण बाहेरच्या बागावर बघतोय करप्या भरपूर दिसतोय, आहे का नाही? आपल्याकडे करप्या नाहीये. हा, म्हणजे हे एकंदरीत सहजासहजी तुम्हीच नाही, इतर शेतकरी जरी आला, तुम्ही मी जरी सोडून, तरी इथं बघितल्यानंतर लक्षात येईल की वर किती नाही म्हणलं तरी 7-8 पाले चांगले आहेत. मला सुद्धा तुमच्याकडे आलतो ना, तुमची म्हणजे ही प्लॉट उचलणार आहे ही आम्हा दोघांना माहिती होतं, पण आम्हाला इतकं वाईट वाटलं तुमचा तो प्लॉट बघून की वाटलं की आम्ही तुमच्याकडे अजून 2 महिने अगोदर का पोचलो नाही. आम्हाला आतून वाटायचं की आम्ही अजून तुमच्याकडे 2 महिने अगोदर का पोचलो नाही. पण आम्हाला बी काय आता पाठ सपन नाही पडणार की कुठला शेतकरी अडचणीत आहे. पण मी म्हणतो 100% ही युट्यूब बघणाऱ्यांना एक माझी कळकळीची विनंती की तुम्ही जे वेळेस आमचे व्हिडिओ वापरा बायोरेनिकचे पाहताना, मी फक्त शेअरच करा म्हणतोय. का शेअर करा? तुम्हाला कुणी काही म्हणेन स्टेटसला बी ठेवा व्हिडिओ, काय फरक पडत नाही. हा बरोबर आहे. आपण नाही ती स्टेटसला ठेवतोय, आयसा व्हायगान वायसा व्हायगान, त्या बोलण्यावर काय नाही होत. हे जे खरं चाललंय ना ते स्टेटसला ठेवा, आपण आपल्या शेतकरी मित्रांना वाचू शकतो. तुम्ही
हा प्लॉट अशा अवस्थेत एकदम सुअवस्थेत आलाय. आता बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता. नाही म्हणणार की साहेब आता. ही तुमच्या बाबतीत एक म्हणत पण नाही. तुमच्या बाबतीत एक म्हण लागू होईल बरं का गोगरे सर. आता म्हणतो एखाद्याने ज्याला पवा येत नाही त्यांनी पोरात उडी टाकाव, बघा बरं का. आणि त्याला ज्याला पवा येतोय त्यांनी त्याला सहजच बाहेर काढावं. ज्याला पवा येतोय त्यांनी उडी टाकून त्याला सहज बाहेर काढावं. असं वापराबाहेर तुम्हाला पवा येत नाही पण वापराबाहेर तुम्हाला असं बाहेर सहज काढलंय सहज निघलं की तुम्हाला वाटलंच नाही की आता मला एकतर डबक्यात पवा आहे ना आणि माझी उडी तर पडली पोरात बरोबर. आणि तुम्हाला बाहेर काढलंय कोणी ज्याला पवा येतं त्यांनी. म्हणजे थोडक्यात आम्ही निमित्त आहे. वापराबाहेर मध्ये ती पावर आहे की ती कोणालाच वाहून देणार. पाल्याचं बघितलं होतं असं गळ्याला काहीतरी लागत होतं. हा म्हणजे पूर्व अवस्थेत आपण ज्यावेळेस व्हिडिओ घेताना म्हणजे उंची किती तर अशी काहीतरी अशी खांद्याच्या काहीतरी मापात होती. हा जी काय असेल त्या व्हिडिओ मध्ये आहे. मला काय म्हणायचंय शिवा प्रभायावरणी घडीभर साईटला ठेवला असा आपण. आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस कुठल्याही कंपनीचा कुठलाही मार्गदर्शक तुमच्याकडे आला असताना तुम्ही त्याला असं म्हणले असते की माझा प्लॉट उचलून द्यायचा, 1,00,000 रुपये बक्षीस. कुणी ह्या पैनीला येस म्हणलं असतं का? नाही नसतं म्हणलं. नसतं. मी मुद्दाम शब्द काढलाय बरं का एक एक्स्ट्रा आज. अवस्थाच तेवढी नाही, होती साहेब नसतं की मला. म्हणजे वाटत आज रोजी कोणाला म्हणजे ते केळी येईन म्हणून. कमीत कमी आपलं रोडटाचे जाता येता सुद्धा त्याला जवळजवळ उमेश सरांना बरेच विचारणार आहेत की बाबा प्लॉटची अवस्था लेवल ती कसं काय होती. जुळली. नाही मी मुद्दाम शब्द का काढला की आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने बरंच काय सगळं सोडून भरपूर काय केलं असं थोडक्यात आता नकोच काय ह्या परिस्थितीमध्ये. हा बरोबर. पण मी म्हणतो कुठलाही कंपनी माझ्यासारखा जरी एखादा कंपनीवाला काम करणार त्याला तुम्ही असे म्हणले असते साहेब तुमचं जे काय मार्गदर्शन आहे त्याचे मी पैसे देतोच पण तुम्हाला मी 1,00,000 रुपये बक्षीस देतो फक्त माझा प्लॉट उचला. कोणच यस म्हणलं नसतं. कारण तर अवस्था तेवढी होती, लवाळा जास्त होता, हाय का? त्यामुळे कोणच यस म्हणलं नसतं. पण मला काय म्हणायचंय वापरा बायोऑर्गॅनिकच्या कुणीच नादी लागू नका पैनीच्या बाबतीत तरी. बरोबर. कारण वापरा बायोऑर्गॅनिक वर पैन जर तेवढा लावली अनुभव आलेला आहे आम्हाला एका पण आलेला आहे. टोचला अनुभव आलाय तुम्ही आणि त्याच्या सांगण्यापेक्षा नंतर आम्हाला पण अनुभव अनुभव आलेला आहे तेवढा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचा अनुभव आलाय. वय खालेला प्लॉट ही मी बऱ्याच कंपन्या बघितल्या, बरेच प्रोडक्ट बघितले, पण वय खालेला प्लॉट उचलणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. आहे का नाही. म्हणजे सहसा मी माझ्या अनुभवानंतर सांगतो. थोडक्यात कोमात गेलेला माणूस कॉमात गेलेला म्हणजे बाहेर येणं कठीण आहे. आणि कोमातनं बाहेर स्मरणशक्ती सकट येणं हा असा प्रकार म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिक हा. शेतकऱ्यासाठी. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात. उमेश मारुती माने, राहणार शेलगाव, पोस्ट पिसरे, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर. विराज शेलगाव म्हणतो ना विरा शेलगाव, म्हणजे पांडे शेजारचं. पांड्या शेजारी. तर आता ही जी आपली केळी आहे ही टोटल झाडं किती ही आणि खालची खाली बी थोडा कॅमेरा फिरून घ्या. दोन्ही प्लॉट 2400 रुपये. 2400 रुपये थोडक्यात 2 एकर आहे म्हणा काय हरकत. बरोबर. म्हणजे ते लागण करताना आपण 6-5 किती आहे. 6-5 लागण आहे हा. आणि 2400 रुपये क्षेत्र किती येतं आपलं 2 एकर. 2 एकराला कमी आहे, 1.5 एकराच्या थोडंशी जास्त. बरं असं काय अडचण नाही. तर आता सगळ्यात महत्वाचं ह्या प्लॉटकडं 2 एकर जर बघितलं तर एक तर खालचा प्लॉट लावाळ्याने त्रस्त आहेत तुम्ही. लावायला तर ताप आहेच त्याला. बरोबर आहे. आहे. आणि हा पण प्लॉट ज्यात आपण उभं राहिलोय दुसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड आहे. हा. तर हे जे उंची बघितले तर आज इथे खांद्याला थोडक्यात. पण आता ह्या प्लॉटचं लागणीपासून आतापर्यंत म्हणलं त्याचं वय किती 5 महिने. आणि आज तारीख किती 7 तारीख आहे आज. 7/7/2024. 7/7/2024. बघा बरं का. आता आपल्याला काय करायचंय तुम्ही आतापर्यंत तुमच्या एक अनुभवानी वगैरे किंवा मित्रमंडळी नातेवाईक जे काही सांगत असतील तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ह्या केळीला चांगला आणण्याचा प्रयत्न केलाच आहे. केलं ते. कष्ट बी केलंय, खर्च बी केलाय. फक्त तुमच्या मनामध्ये एक दुगदुगी राहिली अजून पण की मी केलेला खर्च आणि मी केलेलं कष्ट आज माझ्या ह्या पिकामध्ये रांकी म्हणजे अंगी लागल्यासारखं नाही पिकाच्या. बरोबर. म्हणजे तुम्ही केलंय ते सगळं खर्च केलाय, कष्ट केलाय, पण पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजेत उचलण्यासाठी ते तुमच्याकडून त्याला भेटलेले नाहीत. ही पीक सांगते, मी नाही सांगत. बरोबर. कारण वय खाल्लंय त्यांनी. वय खाल्लंय. बरोबर आहे का नाही. तर आता बघा मला काय म्हणायचंय आपण जे काय करतोय हे ज्या वेळेस त्याला मान्य होते त्यावेळेस ती वय खात नाही बरं का. नाही खात. म्हणजे तुमचं कष्ट त्याला चुकलं नाही तुमचं म्हणणं आतापर्यंत. पण मारा बरोबर आहे. हम्म. पण आता हे उन्हाळ्यामुळे रोप ही झाली नाही तू. मला काय म्हणायचंय तुम्ही उन्हाळ्यात तुम्हीच नाही प्रत्येक शेतकरी आज उन्हाळ्यात ज्याच्या त्याच्या पद्धतीने आबाडला नाही असा कुणीच नाही. का बदले सगळी पण मला काय म्हणायचं तुम्हाला एक जाणीव झाली का नाही झाली. उन्हाळ्याच्या टेम्परेचरनी ह्यानी सगळं तुम्ही केलेलं कष्ट खर्च ह्यानी वय खाल्ले. वय खाल्ले. तर आता खाल्लेलं वय म्हणजे माणूस काय म्हणतो गेलेला वेळ परत आणू शकतो का. नाही. पण पुढचा वेळ तरी
वाचू शकतो ना आपण, वाचू शकतो. बरोबर आहे नाही? कारण गेलेल्या दिवसाची लई चर्चा करण्यापासून पुढचे दिवस कसे चांगले का आपल्याला घालवता येतील ह्याच्यावर 100% विचार करून आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तो निर्णय आपल्या गजानन साळुंके सर करमाळचे ह्यांच्या माध्यमातून वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुमच्या IAS शेड्यूलमध्ये वापरून आपल्याला हा प्लॉट डेव्हलप करायचा. करू. आता आपल्याला डेव्हलप करायचं आहे, पण तुमची वैयक्तिक काय अपेक्षा आहे की आत्ताच्या कंडिशनला काय प्रॉब्लेम आहे, काय घडलं पाहिजे की जेणेकरून आता तुमचा ह्यांच्यावर विश्वास बसन. कंडिशनला प्रॉब्लेम म्हणजे आता फक्त आपलं एकच म्हणणं आहे की हाय ही रोप आहेत का जी बारीक आहेत ही दोन्ही बी गड बी चांगला पडला पाहिजे आणि रोपं बी वाढली पाहिजेत एवढंच म्हणणं आहे. बाकीचं म्हणणं काहीच नाही. आता ही कधी रोपं काही दिसतात अशी रोपं दिसावं एवढंच म्हणणं आहे. बाकीचं म्हणजे काही हे जसं थोडक्यात आता किळी असली वाटते, इकडे बघितलं ती किळीचा नाही. म्हणजे त्या अवतारात लय बेकार दिसतंय. मचाळले येऊन झाले थोडक्यात, म्हणजे खालीवर झाले. त्याच्यामुळं बाग आपल्याला असले वाटणार एकदम अशी तेच तुटाळी. विषय. आता आम्ही ह्याच्या आधी पण इथं 2 एकर होती तेव्हा ते ट्रॅक्टर बघा तिथं 2 एकर होती बागा, पण असं कधीच झालं नाही बागाला. ह्या वेळेस खूप त्रास झालेला. हा. टेम्परेचर, वातावरण, मग ते पावसाचं तिथं पाणी पण 2 सगळं. एकर होते आताच मोडली तिथली बागा आम्ही सुरू. असू द्या ना, आपल्याला काय करायचं ऐका ना साहेब, मी काय म्हणतो गेलेला जो वेळ आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे बरोबर पुढच्या दिवसात. मग आता तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवणार आहे गजानन साळुंके सरांवर, ते आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्या झाडाच्या स्वरूपातून आपल्याला कॅमेऱ्यात आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास द्यायचा आहे की बाबा मी माझ्या शेड्यूलमध्ये एक एक्स्ट्रा शेड्यूल घेतल्यामुळं झालेला फायदा हे आपल्याला येणाऱ्या दिवसात बघायचा आहे. कारण तुम्ही आता तुमच्या पद्धतीने ह्याला काय आबाडला नाही, खतं टाकली नाहीत, असं काय राहिलेलं नाही. सगळ्या गोष्टी केल्यात आम्ही. पण प्लॉटने खाल्लंय वय ते आपल्याला बाहेर काढायचे आणि ते येणाऱ्या दिवसात निघते का नाही ही व्हिडिओच्या स्वरूपातूनच आपल्याला शेतकरी मित्रांना जाऊन द्यायचे. आजच्या कंडिशनला ह्याची उंची किती खांद्याला, येणाऱ्या दिवसात किती दिवसात ह्याच्यात जो बदल होईल आम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे येऊ त्यावेळेस आपण तो बदल दावून देऊ. आता खालचा प्लॉट पण व्हिडिओमध्ये घ्या. खालचा प्लॉट खूप खराब झालेला आहे आणि आपल्याला येणाऱ्या दिवसात तो पण प्लॉट एकदम उचललेला असणार आहे. तो आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावून देऊ. आणि हा तर प्लॉट उचलणारच आहे, ह्याचा काही विषय नाही. पण ह्याच्यापासून खालची जी खूप खराब कंडिशन आहे, खालचे जीच फक्त ह्या प्लॉटचं काहीच वाटत नाही हो. तर खालच्या प्लॉटचं थोडं हे आपल्याला ती बी हलवायचं आणि ही बी हलवायचं. आता तुम्हाला आज आम्ही शेड्यूल लिहून देऊ, त्याप्रमाणे तुम्ही वापरा. 1-1.5 महिन्यात ह्याच प्लॉटला इथंच येऊन आपण एक व्हिडिओ काढू आणि तुम्हाला जे काही बदल झाले ते झालेले बदल व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हा छोटासा प्रयत्न का करतोय, तुमच्या अवस्थेत खूप शेतकरी सर आहेत ना. खर्च आणि कष्ट करायला कोणीच कमी नाही सर, फक्त दिशेहीन काम दशा करते आणि बिनबोडाचं कलांडते. त्यासाठी आपल्याला ही कॅमेराचा सहारा घ्यायचा आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा प्रयत्न करायचा आहे. झाडाच्या स्वरूपातून होणारे बदल तुमच्या तोंडून आपल्याला ते सगळं सांगायचं आहे आणि आपल्याला ती एक संदेश पोचवायचा. त्याचं कारण असं की आपण जर हे आज काढलं नाही उद्यालाही चांगलं येईल. आज नाही काढलं तर उद्याच आपण आपल्या शेतकरी काय म्हणणार, ही धंदा झाले सगळ्याच. एका शब्द एका वाक्यात उत्तर, ही धंदा झालाय. झाड चांगलं बघायचं आणि उभा राहायचा आणि येड्यात काढायचं. आज आपण लोकेशनला काय घेतलंय, तुमच्या मडला बांध, छोटं पहिली रांग, दुसरी रांग, दुसरं झाड, ही पहिलं झाड गेलंय. तिथलं झाड गेलं. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे साहेब, धन्यवाद. धन्यवाद साहेब नमस्कार. साहेब. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. रमेश मारुती माने, राहणार शेलगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, पोस्ट 3. गाव काय म्हणले आपलं? शेलगाव. ओके. तर ही जी केळीचा प्लॉट आहे ना, ह्या प्लॉटला आपण किती तारखेची एक पूर्वावस्था काढली होती शूटिंग? 7 तारखेला. 7 तारीख होती. 7 काढली होती. 7 जुलै 2024 ची, बरोबर आहे. आज तारीख किती? आज 22 तारीख आहे. आज तारीख किती? 22. मी ही तुम्हाला मोबाईल मध्ये का बघायला लावलं माहिती आहे? 22/8/2024. विषय असा आहे, तुम्हाला नाही बघायला लावलं तर आम्हीच बोलतोय सगळं, असा अर्थ होतो. नाही. तुम्ही सांगा काय आहे ती. आता मला काय म्हणायचं, आज 22, आता 22 मधून 7 गेले, खाली किती राहिले? 15. हा 15. 22 मधून 7 गेल्यावर खाली किती राहिले? 15. बरोबर आहे का? चुकीच सांगत नाही ना मी? नाही. ओके. तर आपण 7 जुलै 2024ला पहिलं मार्गदर्शन दिल्यानंतर 7 ऑगस्टला 1 महिना पूर्ण झाला. हो बरोबर. मग 22 मधून 7 मुद्दाम काढलं का की 1 महिना आणि 15 दिवस झालेत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन. किती दिवस झालेत? 1 महिना 15 दिवस. 15 दिवस. मग 1 महिना 15 दिवसामध्ये ह्या प्लॉटमध्ये जे काही बदल झालेले आहेत, इथलं झाड किती होतं असं खांद्याला होतं? इथलं झाड हे 2 नंबर लाईन 2 नंबरचं झाड होतं, हे पहिलं बरोबर. गेलेलं आहे. तिथलं गेलेलं. हा थोडंसं कॅमेरा आहे असा थोडासा व्यवस्थित एकदा प्लॉटवरून फिरून घ्या, कारण मध्ये तुमचा बांध आहे. पाठीमागे ह्या बांधाला एकदम पोल आहे. तुम्ही आता जी बांध घेताय त्याला पाठीमागं पोल आहे आणि तुमचा जे आता कॅमेरा फिरतोय हिटला प्लॉट तर पार बसलेला होता, पार
कारण ते पूर्ण पहिल्या झाडं- शूटिंग मध्ये दिसतंय की त्या आहे. साईडला कॅमेरा फिरवल्यानंतर तो फार बसलेला प्लॉट आता काहीच नव्हतं त्या प्लॉट मध्ये. आहे का नाही. मराठीत त्याला एक राम राहिलं नाही म्हणतो आपण सहजासहजी, गेलं त्याच्यात काही राम राहिलं नाही. ते प्लॉट मोडाच्या लेवलला होता. हा पण आता त्याच्यात Success राम झालं ते. त्याच्यात राम आले आलाय का. आले राम राहिलं नाही आणि राम आलाय. आले कारण राम गेला आणि राम आला काय होतं त्याच्यावर बरेच जणाला माहिती काय होतं. त्यामुळं मी ते साधीच उल्लेख असल्यात राम राहिलं नाही आणि राम राहिलं. बरोबर आहे का. प्लॉट चांगल्यापैकी आलाय ते. मला काय म्हणायचं ह्याला डोस किती गेले आपले वापरा बायोरेनिकचे. 4 डोस झाले साहेब. 4 डोस झाले. हो जमिनीतून सोडले आपण. हो जी काय तुम्हाला गजानन साळुंके सरांनी शेड्यूल दिलं तर येऊन प्लॉट पाणी करून त्याप्रमाणे आपण 4 डोस केले 1.5 महिन्यात. 1.5 महिने बरोबर. बरोबर. आणि स्प्रे किती झाले आपले. स्प्रे 5 झाले. 5 स्प्रे झाले. म्हणजे शिल्लक राहिलं होतं. गजानन असू दे की. सरांना विचारलं. हम्म. सर म्हणले घ्या काय अडचण नाही. मला काय म्हणायचे 5 स्प्रे झाले. रोव्हरचे किती झाले ग्रुथरचे किती झाले. रोगरचे 3 झाले आणि ग्रोथरचे 2च झालेत. रोव्हरचे 3 आणि गुरथरचे 2 झाले. होऊ द्या 5 टोटल झाले. मला काय म्हणायचे आता तुम्ही इतकी खासियत आहे साहेब. हाय असा कॅमेरा पहिल्या झाडापाशी घेतला का त्या बेलरपाशी तिथं रोव्हरची बॉटल त्यांनी बुंद्यात ठेवली. बघा बरं का. आहे की. म्हणजे जे आहे ते आहे. कारण त्याचे लाल बुच्चे आणि हिरवा कलर खालचा तुम्हाला ते पण दिसन. म्हणजे साहेबांनी जसं आहे तसंच साहेबांनी आपलं इथं वापरलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ह्या प्लॉटमध्ये झालेले बदल पाहून अनिकेत माने घेतले की त्यांनी पण. त्यांनी तर मार्गदर्शन रातचं घेतलं. तुम्ही दिवसा घेतलं. हो आम्ही त्यांचा रात्रीचा व्हिडिओ रात्रीचा काढले. व्हिडिओ काढलेला त्यांचा. म्हणजे तुमच्या ह्या प्लॉट मधले बदल बघून त्यांनी रात्रीचं मार्गदर्शन घेतलं. त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे. आहे की. हा मग मला काय म्हणायचे फोन बी आलता पण मी बाहेर होतो. नाही असू दे जे काय असेल. मला काय म्हणायचे आता तुम्ही हे घेताना तुम्ही खूप त्रस्त होता. आपला 5 मिनिटाचा पूर्वावस्थेचा व्हिडिओ आहे. किती मिनिटाचा आहे 5 मिनिटाचा. आमचा ते 1.5-2 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ नसतो. पण तुम्ही त्रस्त असल्यामुळं त्याच्यात बरंच काय उल्लेख आहे. तर तुमचा हा प्लॉट तुमच्या पद्धतीने कष्ट करून खर्च करून खतं टाकून टॉनिक टाकून स्प्रे घेऊन उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये वय खाल्लेला प्लॉट होता. होतं. आपला शब्द आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आहे. की खाल्लेलं वय आपल्याला बाहेर बाहेर काढायचंय. गेलेल्या दिवसावर चिंता नाही करायची पण येणाऱ्या दिवसाचं सोनं करायचं. सोनं करायचं. बरोबर. हे आपला विषय होता. मग मला काय म्हणायचंय तुम्ही हा घेतलेला निर्णय केलेलं धाडस आणि प्लॉटमध्ये झालेले बदल हे तुम्हाला काय सांगतात आज. मला ते म्हणजे हे जे घेतलेला निर्णय आहे का ते एकदम योग्य आहे. योग्य म्हणजे मला त्याचा पुरेपूर फायदा झाला आहे. हां कारण मला काय म्हणायचं आहे की विषय आज असा आहे की तुम्ही निर्णय पण नाही घेऊ शकला आहे का. तुम्ही हे धाडस पण नाही करू शकला. तर तुम्ही ह्याच्या आधी तेच केलंय सगळं धाडस. पण तुम्ही नेमकं जिथं दिशे भेटती तिथंच जर धाडस नाही केलं तिथं धाडस केलं तर नव्हतं. दशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना प्लॉटच्या स्वरूपातून विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय. छोटासा विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं काहीच देत नाही आपण तितके दानशूर नाहीत की काही देऊ शकू. आपण 2च गोष्टी देऊ शकू. एक विश्वास आणि दुसरा रिझल्ट. रिझल्ट आहे साहेब. रिझल्टला तोडच नाही. खरंच रिझल्ट आहे. प्लॉट गेलेला होता पूर्ण. आता हीच झाड तुम्हाला सांगतंय की कुठं होतं आणि आज कुठे आहे. हीच रोप सांगतंय तुम्हाला. हेच रोपापाशी उभा आहे आता. तेच सांगते. हीच सांगतंय तुम्हाला की गेलेला होता पूर्ण. हिथं झाड लागत होतं. हा. आज कुठं लागतंय. हिथं होतं बरोबर असं. आपण तेच की काय हो का इथंच लागत होतं. हा. 5 महिन्याचं झाड. इथं लागत आता किती उंची असेल तुमच्या हाताने 5-6 फूट असं ना. म्हणजे किती दिवसात 1 महिना आणि 15 दिवस 1 महिना 15 दिवसात. आणि तरी तुम्ही घेतल्यानंतर किती दिवसांनी सोडलंय. मी घेतल्यानंतर साहेब मला 10-12 दिवस लागले सोडायला. म्हणजे 10-12 दिवस तुमचे ते बांधणीत वगैरे गेले. बरं मला काय म्हणायचे विषय सगळ्यात महत्त्वाचा असा आहे तुम्ही घेतलेला निर्णय केलेलं धाडस आणि मिळालेला रिझल्ट हा तुम्हाला आज तुम्ही केलेला पहिला खर्च आणि तुमचा गेलेला वेळ ह्या वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शनाने बाहेर काढलंय असं जाणवतंय. 100% बाहेर काढले वापर. आहे का नाही. मग मला काय म्हणायचं आम्हाला तुमच्याकडून एक प्रामाणिक सल्ला आणि संदेश पाहिजे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट खालीवरती झालेले आहेत. त्यांनी ज्यांचे प्लॉटने वय खाल्लंय. जे प्लॉटमध्ये खूप त्रस्त आहेत. भरपूर काय मार्केटमधून आणून टाकलेले पण प्लॉट पाहिजे अशी ग्रीप घेत नाही. अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल. त्यांनी एकदा वापरा बायोवरचं अनुभव घेऊन बघावा. एकदा अनुभव घेऊन बघा. धाडस करून घेऊन बघावा. पुढं घ्या म्हणायची गरज नाही. सांगायचीच गरज नाही. मी 4 दिवस जवळजवळ 8 दिवस झाले सरांना म्हणतोय की मला एकदा द्या आणखी डोस. अजून डोस द्या म्हणता येईल. आणखी एक बाऱ्या द्या.
म्हणजे विषय काय आहे, 1 ते 1.5 महिन्यात तुम्ही 4 डोस सोडले. 4 सोडले साहेब. मग किती दिवसाच्या अंतराने दिले ते साळुंके सरांनी तुम्हाला शेड्यूल लिहून शेड्यूल दिले. प्रमाणे दिले आता तसं ते इतक्या कमी वेळेत 4 डोस नसतात साहेब. 4 डोस म्हणजे नाही जे काय असेल ते, हा. पण त्यांनी दिलंय काय हे पण तुम्हाला सांगतो मी, की ज्यावेळेस पीक पाहणी केलं जातं कुठलंही असेल तर त्यावेळेस पीक पाहणी करून त्याचे डोस कमी किंवा जास्त करावं लागतात साहेब. हा, बरोबर आहे. आता आपला जो डोस आहे रेग्युलर, म्हणजे जो काही शेतकरी रेग्युलर केळी लागण केली ना 8-10 दिवस झाले किंवा 6 दिवस झाले, तर त्यांच्या पद्धतीने त्यांना जर शेवटपर्यंत आपले डोस वापरायचे म्हणले तर 6 ते 7 डोस आहेत 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने शेड्यूल प्रमाणे. शेड्यूल आमचं. पण आता तुमच्या ह्या केळीचे 5 महिने झालते, हा, बरोबर आहे. वय खाल्लेलं होतं ते बाहेर काढायचं होतं, वेळ कमी राहिलाय, येण होईन. जर बारीक बुंदा असताना जर केळीची येण झालीत गड केवढा पडन? काय पडणार आहे घरचं? बारीकच पडणार ना. 10 किलो त्या सुद्धा दृष्टीने पडणार. त्यांनी तुम्हाला शेड्यूल दिलं 1.5 महिन्यात 4 डोस. घेतली. हा, आणि त्याचे पैसे पण तुम्ही सगळे पेड केलेत. केले. असं काय कुठलंच आपला उदारी पादारीचा कार्यक्रम नाही. नसतो, ह्याची जाणीव तुम्हाला पण आहे आणि आम्हाला पण आहे. अहो, कुठं जरी गेलं तरी उधार कोणच येणार नाही साहेब. नाही नाही, विषय इतका स्पष्ट का बोलायचा, आम्ही आहेत सगळे कंपनीचे माणसं, बरोबर. आम्हाला ते अधिकार नाहीत तुम्हाला उधार द्यायचा. पण ते निघालाच विषय तर तो बोलावा बी लागतो बोलावं. आणि स्पष्ट करावा बी लागतो. मग मला काय म्हणायचं, आता आपण पूर्ण प्लॉटवरती कॅमेरा फिरून घेतलेला आहे, तर तुम्ही आजच्या परिस्थितीत जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे तर ही मिळालेल्या रिझल्टवरती इथनं पुढं तुम्ही कंटिन्यू करणार आहे ना. आहे. Continue आणि आपल्याला पाहायचंय की ही तुमच्या बांधाच्या कडची लाईन आणि येणाऱ्या दिवसात ही कंटिन्यू केल्यामुळं हे जे घड कसे पडले, 2 फणीच्या मध्ये अंतर किती, वादी किती लांब पडली, आणि घडाचं शेवट आपल्याला हार्वेस्टिंग पण घ्यायचंय की सरासरी वजन किती भेटलं आणि तुमची समाधान झाली का. समाधान म्हणजे आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा तो काढायचा आहे आपल्याला. काढून साहेब. हा का, 100%. तर विश्वास दिला तर विश्वास मिळेल. 100%. मला काय म्हणायचं, केळी लावली, केळीला काही येईन आता, केळीची. आंब तांबाट कारली दोडका काय, ते काय येणार का बरं? जी पीक आहे तीच पीक येणार आहे ना साहेब. बरोबर आहे का नाही? म्हणजे कर्म तुम्ही असन किंवा मी असन, जे चांगलं कर्म करू त्याची फळं काय भेटते, जे कर्म केलं ते भेटते. चांगलीच भेटणार आहे. चांगलं केलं तर चांगलं भेटन, चांगलीच भेटणार. वाईट केल्यावर कसं भेटन? वाईटच भेटणार. कर्मावन धर्माव का बोलावं लागते की आपण सहज म्हणतो नीती तशी बरकत आणि वासना तशी फळं, आहे का? बरं. तुमच्याकडून नाही निघाल तरी मी उल्लेख करतो सगळा. कारण नका पण तुम्ही. नाही नाही, सांगणं का गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, मी कुणाचं वाईट केलं नाही, माझं वाईट होणार नाही, प्रत्येकाला एक वाटतंच आहे. प्रचिती आहे. वाटतंय की. पण कुणी पण असून, तुम्ही असून किंवा मी असून, जरी चांगलं करत असताना जर आपल्याला एक दिशा भेटली नाही, आपल्याला एक गुरु भेटला नाही, आपल्याला एक समजून घेणारा व्यक्ती भेटला नाही कुठल्याही क्षेत्रात, Success मी काय होत म्हणतो नाही आहे का, लवकर. तर आपलं आंधळ कुसमीर खेळल्यासारखा खेळ आहे. तीच सांगतो साहेब, सक्सेस होत नाही लवकर. मग पैसे आणि वेळ वाया गेल्यानंतर, आपल्या हाताला काय नाही लागल्यानंतर, ह्याच्यावर केलेला खर्च साहेब कुठनं कसा भरून काढायचा आणि समोरच्याकडून काय काय बोलून आणलेलं ती कसं द्यायचं आपण, तुम्ही असन किंवा मी असन. ते नाही सक्सेस होत साहेब. झालेला खर्च जर आपल्याला बाहेर काढता नाही आला तर उद्या अजून खर्च करायचाच आहे. खर्च करणार, चुकणारच नाही ना खर्च. मग तो बाहेर काढण्यासाठी या वापरा बायोऑर्गॅनिकने तो प्रयत्न केलाय की तुमच्या शेड्यूलमध्ये आपलं ॲड करून तुमचं खाल्लेला वेळ, गेलेला वेळ, पिकांनी खाल्लेलं वय पूर्णपणे बाहेर काढलेलं. आज परिस्थिती आपण अगदी कॅमेरावरती उचलून पाठीमागचं लोकेशन दावून आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास देतो. चुकीचं काही नाही ना. चुकीचं काय सुद्धा नाही साहेब, एकदम बरोबर आहे सगळं. आम्ही काम करणं वेगळं आणि प्रामाणिकपणे करणं वेगळं. ते बरोबर. काय आलो म्हणणं वेगळं आणि येतो म्हणणं वेगळं. फोनवर जरी आपण एखाद्याला फोन लावला ना, ती म्हणतो आलो, आणि एखादा म्हणतो निघालोय किंवा येतो. हो, आलो आणि येतो फरक आहे. फरक आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला आमच्या वापरा बायोऑर्गॅनिककडून, गजानन साळुंके सरांकडून आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. हो, समाधानी. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, गजानन साळुंके सरांकडून, कॅमेरा धरलाय आपल्या गोमे सरांनी, त्यांच्याकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. उमेश मारुती माने, राहणार शेलगाव, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर, पोस्ट पिसरे. ओके. आता ही जी आपली केळी आहे, ही जी आपण तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन देण्यापूर्वी एक पूर्वावस्था काढली होती 7 जुलै 2024ला. बरोबर. त्याच्यानंतर आपण तुमच्याकडे आलतो 22 ऑगस्ट 2024ला दुसरी अवस्था. हो. आज तारीख किती बरं? 20 ऑक्टोबर 2024. 24. बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे 20/10/2024. तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन 3 महिने 13 दिवस झाले सर. 3 महिने 13 दिवस. तर त्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती त्यावेळेस तुम्हाला मी विचारलं होतं हा प्लॉट किती महिन्याचा आहे, तर तुम्ही सांगितलं होतं की 5 महिने पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. हो, बरोबर. त्यावेळेस म्हणजे व्हिडिओमध्ये उल्लेख आहे, जे आहे तीच मी बोलतो. बरोबर आहे.
तर आज थोडक्यात हा प्लॉट तुमचा 8 महिने आणि 13 दिवसात झाला. तुम्ही पहिल्या महिन्यानुसार सांगितल्याप्रमाणे हिशेब केला तर मग 5 महिन्याचा तुमचा प्लॉट कसा होता ते पूर्व अवस्थेत व्हिडिओ आहे आपल्याकडं, त्याचे फोटो आहे. अगदी तुम्ही तिकडे उभा राहिला, इकडे साळुंग सर उभा राहिलेत, मी जे फोटो काढले तुमची ही पाईपलाईन जी काही ड्रिपची आहे ती, पलीकडचं तुमचं लोकेशन, पोल वगैरे. आणि ज्यावेळेस ह्या बांधाच्या पलीकडून व्हिडिओ घेतला हो त्यावेळेस तर प्लॉट असा होता खालीवर की 5 महिन्याचा नाही 1.5 महिन्याचाच कोणी म्हणेन हो असा, म्हणजे तुटाळी वगैरे अगदी वय खाल्लेला आणि टेम्परेचर मध्ये गावलेला. आता आहे. मग मला काय म्हणायचं बघा, आपल्या शेजारी अनिकेत सर तुमचे शेजारी उभा आहेत, आहे. आहे का नाही. तर हा प्लॉट ज्या काही परिस्थितीत होता आणि तुम्ही अगदी गजानन सरांवरती जो काही विश्वास ठेवला. आता आतमध्ये आपण बुंदे मुपले, घोगरे सर किती आले? काय नव्हती अडचण. आता बघा ह्याचा आपण बुंदा मापू थोडासा बरं का. आतमध्ये 34 इंचाचा आहे. 1 मिनिट. दिलं थोडं डेप. किती इंचाचा बुंदा आहे? 34 इंच 34 इंचाचा बुंदा. साहेब बघा बरोबर आहे का 34 हो इंच? बरोबर आहे साहेब, त्यांच्याकडे दावा, मालक त्यांच्याकडे दावा. नाहीतर साहेब आपण इथं इथं. मालक नाही तर आपण बुंदा बरोबर आहे. 34 34 इंचाचा. अजून एका झाडाचा बघू. या बरं. फवारणी करून साहेब. दुसरा एक बघा बुंदा. दुसरा एक बघू. यांच्या खाली पडतो ही साहेब असं घेते व्हिडिओ मध्ये मला त्या दिवशी बनेलवरच घेतलं व्हिडिओ मध्ये पाहिले. 34 इंच आहे. 34. आता एक करा. ह्या इकडे बघा. 34 इंचाचा बुंदा आहे. हा 34 इंचाचा आहे. साहेब किती आहे? 34 इंच आहे. बघितला का? उघडून हा बघितलं की साहेब, आधी पलीकडनं इकडे आलो राव. ओके ओके. तुम्ही ना बघता आम्ही म्हणण्यात हा नाही राव. तुम्ही बघितले पाहिजे. 34 इंच. तर ऐका ना. हा. आता हे आपले अनिकेत साहेब बसले तिथला एक बुंदा. बरं एक बारक्यात बारका भाऊ. एकदम बारका बारका. 20 वर्षोय का 15 वर्षोय का? 20 आणि 15 कसा बरं ना. आता जी बरं ती बरं. आता ही लय झालेली बाग आहे. पलीकडून घ्या. खाली सोडा. लय खालीवर म्हणजे लय आटीतटीत आलेली मला लागली. तर आता किती पाहिजे आपल्याला थोडा 31 इंच आहे. 31 इंच आहे का? हा त्याची कमीत कमी 31 हे मोठी पिशवी द्या. हा बरोबर आहे. 31 इंच आहे. आणि जास्तीत जास्त किती? 34. 12 आहे. किती पण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 11 गोंडा फुली बरं का? तिकडे 12 राहील किती नाही कोणती हो? तीच आहे. नाही बरोबर आहे. बाप्पा बरं आहे. 1 2 3 4 हम्म. 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12 गोंडा बरोबर आहे. नाही दिसत नाही का? हा नाही त्यांचं काही चुकत नाही. आम्ही म्हणतो राहिली तर राहून दे, काय बोर्ड परीक्षा नाही. नाही पण त्यांचं बी बारीक लक्ष आहे ना. पाहिजेच लक्ष आहे बारीक. नाही मी असं आता जवळजवळ होय की? मी माझ्या प्लॉट नंतर इतकं प्लॉट 100 प्लॉट फिरलोय. नुसतं असं जरी नजर मारली तरी किती फारेल मग. बरोबर आहे. आणि किती अंतर आहे ही मी इथनं बघून सांगतो किती इंच अंतर आहे. साहेब तुम्हाला मी परदेशी काय म्हणलो, फोन करा. लय लांबचं नाही. बरोबर. गोगरे साहेब मोपा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गोंडा. 11 गोंडा फुली. आता अनिकेत साहेब तुमचं मोपा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 गोंडा फुली. 11 गोंडा. आता 11 गोंडा फणी, पण आपल्याला वरच्या फणीतली जी आहे का नाही केळींची संख्या मोजायची आहे. मोजा बरं. ह्या का ह्या वरली वरच्या 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि 20. 20 आहेत. 20 21 त्यात बघितले 21 भरले. 20 कुठे 21. 21 आहेत कुठे 20 आहेत. हा खालच्यात किती येतात बघा बरं. एकदम खालच्यात आपल्याला गोंड्याच्या वर ठेवायचे. 4 6 8 10 12 14 16 17. खाली 17 वर 20 थोडक्यात. बरोबर आहे. 20 21 आणि खाली 17. 17 आहे त्या. आम्ही म्हणतो खाली 15 येऊ द्या. हम्म. ठीक आहे ना. 34 33 आणि 31. मग मी म्हणतो कमीत कमी सरासरी काढली तर 30 इंचाची येईन का नाही? कमीत कमी 31 सापडलाय आपल्याला शेवट. आहे का नाही? 31 इंचाचा गावलाय कमीत कमी. कमीत कमी आणि जास्तीत जास्त 34. आणि आता निस्वन सुरू झालेली. हो. तर फण्या मोपल्या आपण तर किती फण्या? पण 10 11 10 प्लसच 99% 10 प्लसच आहे. हा 11वी गोंडा फणी. हो
11वी गोंडा फणी म्हणजे 10 फण्या धरायसारख्या दिसतात. 11वी गोंडा फणी आणि वरच्या फणीत मुपली तर केळं किती भरली? 20-21 भर. हा, हा, 20-21. एक हो, पण वादी कसं काय साहेब, वादी चांगली आहे. आहे का नाही? आता आपला मागच्या 1-2-3 दिवसात कॉल झाला साहेब, तुम्ही माझ्यावर जवळपास 10-15 मिनिटं बोलले. हो, आता साहेबांनी 4 डोस घेतले, तुम्ही किती डोस घेतले? मी 1.5 झालाय माझा. म्हणजे एकच एकच म्हणायचं थोडक्यात. 1 हो किंवा 1.5 हो, पण मला काय म्हणायचं, तुमचा बी प्लॉट थांबलेला उचललाय. हो, उचलला की. तुमचं बी ह्यांच्या प्लॉट सारखंच वय खाल्लं, तुमची वय बी खाल्लं. आपल्याकडे पूर्व अवस्थेत शूटिंग रात्रीची. हो, रात्री. दुसऱ्या अवस्थेला आपण शूटिंग काढली नाही, कारण तुम्ही कंटिन्यू केलं नाही. हा. म्हणजे मी स्पष्टच बोलतोय हो, व्हिडिओ, continue आणि तुम्ही बी कबूल आहे त्या गोष्टी. हो. मग मला काय म्हणायचंय, आता ह्यांच्यातली तफावत आणि तुमच्यातली तफावत वादीची म्हणलं तर वादीत किंवा 2 फण्यातील अंतर ह्यात बरा डिस्टन्स आहे. आहे का नाही? हो. म्हणजे तुम्ही अगदी मला फोन करून हळहळ व्यक्त केली साहेब. तिथं माझं 9 फण्या आहेत, तिथं उमेश सरांच्या 11 फण्या आहेत. 2 फणीचा तर हा. फरक आहे. आणि त्यांच्यापेक्षा माझा बुंदा प्लस असून पण बरं का, तुमचा बुंदा प्लस असून पण. मोठा आहे हो, तुमच्या केळीचा. हो. तर मग मला काय म्हणायचं बघा, तुमचा तुम्ही एकच डोस घेतला, तुमच्या केळीचा बुंदा तुम्ही मोठा पण केला, जे काही सोडायचं असेल तुम्हाला मार्केटमधलं सोडून बुंदा झालाय मोठा. हो. पण ह्यांच्यासारखी वादी आहे का लांबडी? नाही, वादी नाही, वादी पण नाही किंवा 2 गडातील म्हणजे 2 फणीतलं अंतर. फण्यातील अंतर पण नाही. हा, हा. म्हणजे आपण म्हणतो 2 फणीतलं अंतर, ते पण नाही, वादी पण वादी लांबडी पण नाही. नाही. मग मला काय म्हणायचं, आज तुम्ही शेजारीत आणि तुम्ही 1 डोस घेऊन पुढचे डोस घेतले नाही, ह्यांनी 3 प्लस केले, तुम्ही ते केले नाहीत, हो. तर दोघातला डिफरन्स जो आहे ती तुम्ही कबूल करताय. हो, आम्ही म्हणण्यापासून करतोय. गोगरे सर, करतोय. कारण आपण काही म्हणू पण तुम्ही मान्य करणं ही गरजेचं आहे. हा, मग करतो. मला काय म्हणायचं, 5 महिन्यात साहेब प्लॉट तुमचा वय खाल्ल्याला अगदी बसल्याला, अगदी मला वाटतं ह्या का पलीकडच्या एका केळीचं आपण असं पाल्याचं बघितलं होतं, असं गळ्याला काहीतरी लागत त्याच होतं. झाड हा, म्हणजे पूर्व अवस्थेत आपण ज्यावेळेस व्हिडिओ घेताना म्हणजे ह्याची घेतला होता. उंची किती, तर अशी काहीतरी अशी खांद्याच्या इथं काहीतरी हो, मापात खांद्याच्या होती. झाडाला लागत. हा, जी काय असेल ते व्हिडिओ मध्ये आहे. मला काय म्हणायचंय, शिवा प्रभायावर घडीभर साईटला ठेवला असं आपण, आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस कुठल्याही कंपनीचा कुठलाही मार्गदर्शक तुमच्याकडे आला असताना तुम्ही त्याला असं म्हणले असते की माझा प्लॉट उचलून द्यायचा, 1,00,000 रुपये बक्षीस, कुणी ह्या पैनीला येस म्हणलं असतं का? नाही ना, नसतं म्हणलं. नसतं. मी मुद्दाम शब्द अवस्था- काढलाय बरं का एक एक्स्ट्रा आज. अवस्थाच तेवढी नाही, होती साहेब, नसतं की मला. म्हणजे वाटत आज रोजी म्हणजे केळी येईन म्हणून. कमीत कमी आपलं रोटाचे जाता येता सुद्धा त्याला जवळजवळ उमेश सरांना बरेच विचारणार आहेत की बाबा प्लॉटची अवस्था लेवल ती कसं काय होती. जुळली. नाही, मी मुद्दाम शब्द का काढला की आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने बरंच काय सगळं सोडून भरपूर काय केलं असं थोडक्यात आता नकोच काय ह्या परिस्थितीमध्ये. हा, बरोबर. पण मी म्हणतो कुठलाही कंपनी, माझ्यासारखा जरी एखादा कंपनीवाला काम करणार त्याला तुम्ही असे म्हणले असते, साहेब तुमचं जे काय मार्गदर्शन आहे त्याचे मी पैसे देतोच, पण तुम्हाला मी 1,00,000 रुपये बक्षीस देतो, फक्त माझा प्लॉट उचला. कोणच यस म्हणलं नसतं. कारण तर अवस्था तेवढी होती, लवाळा जास्त होता, हाय का नाही? त्यामुळे कोणच यस म्हणलं नसतं. पण मला काय म्हणायचंय, वापरा बायोऑर्गॅनिकच्या कुणीच नादी लागू नका पैनीच्या बाबतीत तरी. बरोबर आहे. कारण वापरा बायोऑर्गॅनिक वर पैन जर तेवढा लावली, अनुभव आलेला आहे आम्हाला एका पण आलेला आहे. डोसला म्हणजे अनुभव आलाय, तुम्ही आणि त्याच्या सांगण्यापेक्षा नंतर आम्हाला पण अनुभव अनुभव आलेला आहे तेवढा. सगळ्यात महत्वाचं, अमेरिकेत एक अमेरिकन इम्पाला म्हणून एक काळविटाचा प्रकार आहे. हा. अमेरिकन इम्पाला, हा. त्याची जागेवरती उडी मारायची क्षमता जी आहे ती 3 मीटर आहे, हा. आणि लांब उडी मारायची क्षमता ही 9 मीटर आहे. हा. लांब उडी मारायची लांब. क्षमता काळविटाचा प्रकार आहे ते. पण त्याला बंदिस्त जर केलं, म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये जर ठेवलं, हम्म. आणि त्याची उंची फक्त 2 मीटर असली कंपाऊंडची उंची, तर ती बाहेर जाऊ शकत नाही. कशामुळं? तर त्याचा कंपाऊंडच्या बाहेरचं जे व्हिजन आहे ते त्याला क्लिअर दिसत नाही, म्हणून क्षमता असून सुद्धा त्याला बाहेर जाऊ दिसत शकत नाही. नाही. उमेश माने साहेब 5 महिने वाटल ते सगळं कष्ट करून खर्च करून दमले होते, थकले होते, बरोबर आहे साहेब. पण वापरा बायो ऑर्गॅनिकचा त्यांनी एकच डोस सोडला, हो, एकच सोडला पहिला, आणि सोडल्यानंतर तुम्हाला वापरा बायो ऑर्गॅनिक वरती विश्वास पण बसला साहेब. कशामुळं? रिझल्ट Result भेटला ना भेटला. तेवढा साहेब मला. बरोबर आहे. मला रिझल्ट भेटला म्हणजे म्हणून तुम्हाला मी एक डोस सोडला ठाम परत. विश्वास आला की वापरा बायो ऑर्गॅनिक सोडल्यानंतर माझी 100% बाग सक्सेस होऊ Perfect शकते, होईल. येऊ शकते. नाही, ही बाग मी काय म्हणतो, समजा आता हे बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने आमचं जरी नसतं सोडलं तरी तुम्ही शेवटपर्यंत आबादणारच होते, बरं का? मग कुठलाही शेतकरी अगदी म्हणजे काही जरी परिस्थिती कशी जरी आली तरी जे त्या पद्धतीने जी ती शेती करण्याचा प्रयत्नच करतोय. पण मला काय म्हणायचं, जर थोडक्यात वापरा बाहेरून या साईडला ठेवलं तर जर आत्ता मी म्हणतो अजून 1 महिने समजा निसवून झाली असते, आता सुरू झाली तर 1 महिना अजून लेट झाली असते. मग जर घड पाल्ला असता तर गाड्याला 2 फणीच्या मध्ये अंतर किंवा वादा लांबडा कमी किंवा पडलं वरच्यात असेल. कीळ जे आता 20-22 आहेत किंवा खालच्यात 18-15 आहेत, तर फणे किती पडले असते?
कमी पडले असते साधारण 7-8 7-8 7-8 फण्या पडल्या 7-8 असते. साधारण. अंतर पण एवढं पडलेलं कारण असतं. कारण की मी आजपर्यंत बरेच प्लॉट तुम्हाला मागाशी पण म्हणलो मी बरेच प्लॉट फिरून आलोय हम्म. आणि गेल्या 10 दिवसात म्हणजे 5-6 दिवसाखाली आपला कॉल पण झाला. हम्म, हम्म, हम्म. बरेच प्लॉट फिरून आलो मी. ह्याची माझ्या मागची लागण असून माझ्या आधीचे येण झाले ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले असून ऑर्गॅनिक सोडून. हम्म. पण माझ्या मागचे हा एकमेव असा आहे की माझ्या लेवलने आज येण चालू आहे. तुमच्या मागचा किती महिन्याचा प्लॉट आहे? हे महिन्याचा 1 महिन्याचा. 25 दिवसाचा. तरी पण तुम्ही एक डोस सोडलाय तुमच्या केळीला. हो. पहिला तरीही माझा एक डोस झालेला आहे हम्म. आपला पहिल्यांदा हा. ह्याच्या संग. हम्म, हम्म. तरी बी तुमच्या प्लॉटला ह्या प्लॉटने गाठले. गाठले. मग मला काय म्हणायचं बघा बरं का, हे आपले महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी केळी क्षेत्रातले आपले व्हिडिओ पाहतात आणि आपण पण हे व्हिडिओ का काढतोय की आपल्याकडे पहिली अवस्था आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती दुसरी अवस्था आहे, हा. आज तिसरी काढतोय आपण. आणि जमलं तर आपण अगदी आपल्याला हार्वेस्टिंगची पण घ्यायची. त्याचं कारण असं की आज त्या युट्यूबला असेल, फेसबुकला असेल, बरंच काय काय बघायला भेटतं. काय भेटत नाही असं काहीच नाही आता राहिलं. आता थोडक्यात टीव्हीच आपल्या हातात आहे. हो. पहिलं घरात असायचा आणि ती काम करून आल्यानंतरच घरची म्हणायची हा, हा. आता बघ म्हणजे काम केलं, आता बघ एखादी मालिका लागली. त्यावेळेस आलिपलायला वगैरे लागायच्या, रामायण वगैरे असायचं. अगदी 2-2.5 तास आपण त्यात टाइमपास करायचो. पण आता हातात टाइमपास असा झालाय की चांगलं काय बघा ना आणि बाकीचं काय बघितल्याशिवाय राहील असा कार्यक्रम चाललाय. चाललंय. मी म्हणतो चलू द्या, त्याचा काही विषय नाही. पण शेती क्षेत्राशी जी काय एक प्रेरणा भेटावी असं आपल्याला जर बघायचं म्हणलं आणि आपण त्याला कितीही सर्च केलं, केळी असू द्या, कारले, दोडका, तांबाट, ऊस, वांगी, द्राक्षी काय असू द्या, तर फर्स्ट टू एंड तुम्ही काहीतरी सोललंय आणि एक वेगळं गल्लंय असं तुम्हाला कदाचितच पाहायला भेटेल मी म्हणतो. कारण आपण लोकेशन हलवता व्हिडिओ काढतोय. त्याचं हो, कारण असं बरोबर आहे. की जे शेतकरी कष्ट करून, खर्च करून, वेळ देऊन, त्या पिकाला पाहिजे ती सगळं टाकून, त्यांच्या अनुभवाने सगळं ते सोडून पीक ज्या वेळेस वय खाते त्यावेळेस त्या शेतकऱ्याला असं वाटतंय की आता मी काय करू. कारण खूप शेतकरी असे प्रगती पथावर आहेत आजच्या परिस्थितीला की ते काय करीत आहेत की इतरांना मार्गदर्शन करीत आहेत बरं का. हा. आणि अशा शेतकऱ्यांवर सुद्धा आज ती वेळ आहे कोणती की स्वतःचाच प्लॉट उचला ना. आता मी काय सांगू हो. दुसऱ्याला, आणि स्वतःच्या मनाला तो प्रश्न आहे. म्हणजे स्वतःचा अनुभव आलाय. वय खालेला प्लॉट ही मी बऱ्याच कंपन्या बघितल्या, बरेच प्रोडक्ट बघितले, पण वय खालेला प्लॉट उचलणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. आहे का नाही. म्हणजे सहसा मी माझ्या अनुभवानंतर सांगतो. थोडक्यात कोमात गेलेला माणूस कॉमात गेलेला म्हणजे बाहेर येणं कठीण आहे. आणि कोमातनं बाहेर स्मरणशक्ती सकट येणं हा, असा प्रकार म्हणजे वापराबाईवर गेला हा. शेतकऱ्यासाठी. बरोबर. बरोबर आहे. कोमात गेलेला माणूस जरी परत रिटर्न आला तरी बरेच नातेवाईकांना तो ओळखत नाही. कारण असं म्हणा की आपण कॉमात गेलेलंच बाहेर काढले. नाही परिस्थिती म्हणजे मी आगाऊ बोलतो ते परिस्थिती तर आपण- हाच परिस्थिती सांगतो ना खरा. बाहेर कोमात गेलेला जी इतरांना ओळखू शकत नाही हा. ते आज रोज येऊन सगळी पहिल्यासारखी ओळख करतोय. हा म्हणजे गेलाच नव्हता कोमात हा, असं कोणी गेलाच म्हणेल. नव्हता ही प्रकार आहे. हा कारण विषय असा आहे हा. की आपल्या हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा तमाम महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी एक विनंती आहे. ही जी आम्ही व्हिडिओ काढतोय त्या व्हिडिओला तुम्ही 100% तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील, फेसबुकला असतील, व्हॉट्सअपला असतील किंवा तुमचे टेलिग्रामला असतील, इन्स्टाला असतील, हे व्हिडिओ थोडेसे तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकात शेअर करा. त्याचं कारण असं की आपले मित्रमंडळी नातेवाईक जे काही शेती करतात ते कधीही आपल्याला तारांबळीत असणारे जे आहेत ते कधीही आले तर तुम्हाला म्हणणार आहेत 5,000 द्या, 2,000 द्या, 10,000 द्या. का हो काय का ती शेती करताना थोडीशी अडचण आली आणि ती अमुक माझा प्लॉट खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलाय आणि पैसे बी सगळे संपले. आता तुमच्याकडून 10,000ची, 20,000ची, 50,000ची मदत जर झाली तर कुठतरी काहीतरी त्या प्लॉटचं होईल बाबा अशी प्रत्येकाला आशा आहे. आणि त्यानुसार प्रत्येक जण एकामेकाकडं सारखी मागणी करीतोय पैशाची. का मागणी करतोय तो उत्पादन अपेक्षित निघाना म्हणून मागणी चालू आहे अजून. चालू. आणि ही मागणी जर तुम्हाला वाटत असेल की आपली बंद व्हावी, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकरी मित्रांची, नातेवाईकांची मागणी बंद व्हावी आणि त्यांनी मला द्यावं, तर त्याच्या आधी तुम्ही ही व्हिडिओ त्यांना दावा. तर तुम्हाला सगळे शेतकरी आमचे जे काय आहेत ते तुम्हाला असं म्हणतील तुम्ही सिटीत राहू द्या, शहरात राहू द्या, खूप मोठ्या एकदम त्याला काय म्हणतात फ्लॅटमध्ये राहू द्या, पण तुम्ही ज्यावेळेस आमच्या खेड्यांकडे येतान, आमच्या शेतकऱ्यांकडे येतान आणि तुम्ही सहजासहजी म्हणताल मला ती थोडीशी जागा घ्यायची होती, 2 गुंठ 5 गुंठ किंवा फ्लॉट बांधायचा होता किंवा मला एखादी खोली बांधायची होती, एक 10-5 रुपयाची मदत होईल का, त्यावेळेस आपला शेतकरी म्हणणार आहे देतोच मग. 10-1 लाख अकाउंटला पडून आहेत, 4-5 देतो घेऊन जा. आणि याजाने नको असंच घेऊन जा. तुमच्याकडून आम्हाला याजाने येत पण आमच्याकडून आम्ही असंच देऊ, असंच. जाताना अजून भरभरून देऊ पिशव्या पण. हो. पण कधी शेतकरी
बॅलन्स मध्ये समाधानी आला असेल तर त्यावेळेस. तो समाधानी झाला तर, पण तो कधी समाधानी होईल ज्यावेळेस वापरा बायोरेनिकचे व्हिडिओ बघायला आपले त्यावेळेस. शेतकरी पाहता ज्यावेळेस शेअर करतील. तुम्ही सबस्क्राईब करू नका आणि बेल ऐक बी दाबू नका. आम्हाला त्या चॅनलवर पैसेच कमवायचे नाहीत, पण आम्हाला शेतकरी मोठा करायचा. बरं. कोणाला मोठं करायचंय? शेतकरी. आणि आज होईल का नाही ह्याची प्रचिती पाठीमागे. हो. आपण असंच बिनबुडाचं बोलत नाही गोगरे सर. बरोबर. कारण मला काय म्हणायचंय, बऱ्याच वेळा माणूस म्हणतो याला काय करावं, लयच आजारी, एखादा चांगला दवाखाना पाहिजे, 100% वाचन. आणि जवळपास दवाखाना नसतो, जो असतो लांब तिथपर्यंत आपल्या माणसांची पोहोचण्याची परिस्थिती नाही. नसती. आणि बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या माणसांना पण त्या ठिकाणी नाही पोचू शकलो, त्यामुळे आपण आपल्या जवळची माणसं गमून बसलोय. मग मला काय म्हणायचंय, शेतकरी पण खूप वेळा असा एक प्रयत्न करतो की काय काय दुकानात आणून टाक, कुठं काय भेटन ते आणून टाक. माझ्यासारखी बी जी काय फिरणार आहेत मार्केटमध्ये त्यांच्याकडून बी जी काय कुणी सांगेन ती स्वीकार सोड. ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही हो. आणि हे व्हिडिओ पाहतात त्यावेळेस तरी मी म्हणतो एक वेळा तरी वापरा बायोरेनिककडं. तुम्ही एक डोस घ्या, 2, 3, 4, 5 काहीच घेऊ नका, कंटिन्यू बी करू नका. एक डोस घेतला तरी तुम्हाला सांगेन. म्हणजे कसं दुसरीकडे जे आपण इतर खर्च करतो त्यापेक्षा एकदा वापरा ऑर्गॅनिकचं माणसांनी महत्व बघायलाच पाहिजे. हा. त्याचं कारण असं की ज्यावेळेस प्लॉट डिप्रेशन मध्ये येतो, काय का असं पण एकदा अनुभव घ्यायलाच पाहिजे माणसाने. तुम्ही म्हणता ती प्लॉट जर डिप्रेशन मध्ये आला तर उलटा खर्च वाढतो. हो. आणि वाढतोच आहे की मग आणि आपला तो वाढलाच होता ना. तो खर्च तर कोणालाच सांगायसारखा नसतो. मला काय म्हणायचं साहेब, आम्ही येणे अगोदर तुम्ही कुठं कमी पडले होते? कुठंच नाही. तुम्ही कष्टाला नव्हता, खर्चाला कमी नव्हता, कुठंच कमी नाही. वेळ बी गेलता. प्लॉट अपेक्षित तुम्हाला तुमच्या रानात वाटत होतं. नाही. मला सुद्धा तुमच्याकडे आलतो ना, तुमची म्हणजे ही प्लॉट उचलणार आहे ही आम्हा दोघांना माहिती होतं, पण आम्हाला इतकं वाईट वाटलं तुमचा तो प्लॉट बघून की वाटलं की आम्ही तुमच्याकडे अजून 2 महिने अगोदर का पोचलो नाही. आम्हाला आतून वाटायचं की आम्ही अजून तुमच्याकडे 2 महिने अगोदर का पोचलो नाही. पण आम्हाला बी काय आता पाठ सपन नाही पडणार की कुठं कुठला शेतकरी अडचणीत आहे. पण मी म्हणतो 100% ही युट्यूब बघणाऱ्यांना एक माझी कळकळीची विनंती की तुम्ही जे वेळेस आमचे व्हिडिओ वापरा बायोरेनिकचे पाहताना, मी फक्त शेअरच करा म्हणतोय. का शेअर करा? तुम्हाला कोणी काही म्हणेन स्टेटसला बी ठेवा व्हिडिओ, काय फरक पडत नाही. हा बरोबर आहे. आपण नाही ती स्टेटसला ठेवतोय, आयसा व्हायगान वायसा व्हायगान, त्या बोलण्यावर काय नाही होत. नाही. हे जे खरं चाललंय ना ते स्टेटसला ठेवा, आपण आपल्या शेतकरी मित्रांना वाचू शकतो. वाचू तुम्ही हा प्लॉट अशा अवस्थेत एकदम सुअवस्थेत आलाय. आता बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता. नाही म्हणणार की साहेब आता. म्हणत पण नाही, तुमच्या बाबतीत म्हणणार एक- जाऊ द्या, म्हणत पण नाही. तुमच्या बाबतीत एक मन लागू होईल बरं का गोगरे सर. आता म्हणतो एखाद्याने ज्याला पवा येत नाही त्यांनी पोरात उडी टाकावं, बघा बरं का. आणि ज्याला पवा येतोय त्यांनी त्याला सहजच बाहेर काढावं. ज्याला पवा येतोय त्यांनी उडी टाकून त्याला सहज बाहेर काढावं. असं वापरा बायोरेनिकनी तुम्हाला बाहेर पवा येत नाही, पण सहज वापरा बाहेर बायोरेनिकनी तुम्हाला असं बाहेर सहज काढलंय सहज निघून की तुम्हाला वाटलंच नाही की आता मी आणि माझी उडी तर पडली पोरात, बरोबर आणि तुम्हाला बाहेर काढलंय कोणी? वापरा. ज्याला पवा येतं त्यांनी. म्हणजे थोडक्यात आम्ही निमित्त आहे. वापरा बायोरेनिक मध्ये ती पावर आहे की ती कोणालाच वाहून देणार नाही. बरोबर. शेतकरी कुठला असून पीक कुठला असो, माझं वैयक्तिक मत आहे, मी कोणाबद्दलच काय बोलत नाही. बरोबर. फक्त विश्वास ठेवा लागेल आणि विश्वास ठेवून तुम्हाला वेळ द्यावा लागेल. वेळ द्यावा. कारण विश्वास ठेवून जर वेळ दिला तर ही तुमच्या बरोबर बोलतंय आज बी, आणि उद्या बी जो विश्वास ठेवणारे शेतकरी ते पण त्याला पण बोला. त्यांना पण बोलणार आहे. तर तुम्ही आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक घेतलेला रिझल्ट, आलेला अनुभव, आपल्या समोर प्लॉट आहे, बहुतांना भविष्य असा रिझल्ट दिसतोय. तर एक आपुलकीचा सल्ला आणि संदेश काय सांगू शकाल? प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं एकदा. का वापरावं? पण रिझल्ट आहे म्हणूनच वापरावं. रिझल्ट आहे म्हणून वापरावं. आणि आपला जो वेळ चाललाय, आपले जे आपण कष्ट वेळ पण करतोय वाचन आपला आणि तो कष्ट आपल्याला पण वाचन. वेळ वाचवायचा असेल आणि आपलं कष्ट आणि आपल्याला पण- उत्पादन वाढवायचं असेल, दोन्ही पण गोष्टी वाचत्या. हा, तर 100% वापरा बायोरेनिककडे वळणं हे गरजेचं आहे. गरजेचं. आणि गरजेचं आहे कारण आपण जसं म्हणतो की 8-15 दिवसाला 3 वेळा 4 वेळा पाणी दिलंच पाहिजे, तसं आपल्याला महिन्यातून एकदा वापरा बायोरेनिक जर वापरलं तर इतर प्लॉट डिप्रेशन मध्ये जाऊन जे टेन्शन मध्ये यायचंय तर इथं टेन्शन मध्ये यायचीच गरज नाही. बरोबर. अशा अवस्थेला हा प्लॉट जातोय. ह्याची प्रचिती कुठं भेटती? प्लॉटवरती. म्हणजे आपण अशाच गप्पा ठोकत नाही. प्लॉटवरती लोकेशनला उभा आहे आपण, हो. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही जी काय माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या गजानन साळुंके सरांकडून, तुमच्या शेजारी उभा राहिले ते आपले रामेश्वर घोगरे सर कुर्टीचे, आणि तुमचे शेजारी जी घडली ती स्टोरी सांगण्यासाठी आलेत ते आपले अनिकेत माने सर. तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. उमेश मारुती माने, राहणार शेलगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, पोस्ट पिसरे. पोस्ट पिसरे. ह्या प्लॉटसाठी 7 जुलै 2024ला आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन देताना पलीकडे साईटने तुमच्या आपण एकदम कोपऱ्याला शूटिंग काढली होती आणि पूर्ण काढली. प्लॉटचा पूर्वावस्था काढली होती काढलेली की बाबा आज काय परिस्थिती आणि तुमच्या काय अपेक्षित असं आपण थोडक्यात त्याच्यात घेतलं होतं. घेतलं होतं. आज तारीख किती आहे बरं? आज 23 डिसेंबर 23 डिसेंबर 24. 2024. आज आपण ही एक चौथी अवस्थेत शूटिंग घेतोय. म्हणजे आपण पहिली 7/7 घेतली, 7/7/2024. त्याच्यानंतर काहीतरी 1-1.5 महिन्याने दुसरी अवस्था घेतली. दीड महिन्यानंतर. हा जे काय आहे ते व्हिडिओमध्ये आपल्याकडे अगदी युट्यूबला व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर आपण तिसरी अवस्था घेतली हो. आणि आज आपण चौथी अवस्था. तिसऱ्या अवस्थेला मला वाटतं काहीतरी आपण निसवून सुरू झाली त्यावेळेस घेतली होती. एक कुठतरी कमळ पाललेलं होतं, एक असतं ना, एक 5-10. आपण त्यावेळेस आपण ती घेतली एक होती. तिसरी अवस्था घेतली होती, त्याच कोपऱ्यावरून घेतली. आणि आज आपण मुद्दाम एकदम आतमध्ये उभा आहेत, लोकेशन सोडून उभा हो, आहेत, आहे. जाणीवपूर्वक बोलतोय अजून. आहे ना, बरोबर आहे का नाही? लोकेशन आपलं वरच्या कडेला आहे. आपण आज मधून हा. उभं आहे. फक्त आत का उभा आहे की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना सगळ्याच गोष्टीची एक जाणीव कुठली करून द्यायची की वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्ही कंटिन्यू वापरत असताना तुम्ही ह्या प्लॉटमध्ये जे काय कष्ट केलेला आहे, खर्च केलेला आहे, वेळ दिलेला आहे, तर तो प्लॉट पहिला कसा होता आणि आज कसा आहे, आत कसा दिसतोय आत. आता त्या लोकेशनला जर आपण जाऊच, तिथलं लोकेशन पण जाऊच, तो पार्ट वेगळा आहे, पण आत कसं दिसतंय. कारण विषय काय होतो, लोकेशनला आपण तिथं धावलं जसं आहे तसं, पण आत कसं आहे जर आपल्या शेतकरी मित्रांना नाही धावलो आणि तुम्ही जरी बोलले लोकेशनवरून जरी व्हिडिओ काढला तर आतमध्ये काय चाललं हे नाही दिसणार सर. हा, मग आपण आतनं व्हिडिओ काढल्यावर नंतर प्रत्येक शेतकऱ्याला कळेल की बाबा आतमध्ये कायची आलोय काय नाही. हा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही ह्याला 7 जुलै 2024 पासून आतापर्यंत ह्याला जे काही डोस सोडलेले आहेत, किती गेलेत जमिनीतले डोस आपले? 6वा डोस आहे. 6वा डोस आहे. आणि आतापर्यंत निस्वन झाल्यानंतर घाडावरती रोहवर आणि गुरथरचे स्प्रे किती झाले? 6 स्प्रे झालेत. रोहवरचे किती आणि गुरथरचे किती? ग्रोथरचे 3 आणि रोवरचे 3. 6 स्प्रे झाले. मग मला काय म्हणायचं आता घ्यायचं. तुमचे बंधू अनिकेत माने बरोबर. आणि तुम्ही उमेश माने, बरोबर, अगदी पलीकडच प्लॉट आहे त्यांचा. चिटकूनच आहे. हा, तुमच्या अगोदर 1 महिन्यात त्यांनी स्वतःहून उल्लेख केलाय आपल्या गेल्या वेळेच्या तिसऱ्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये, हो, केलाय तो. आहे का नाही? तुमच्या अगोदरचा 1 महिन्यात 1 महिन्याचा. आणि त्यांनी पण आपला 1 डोस वापरलाय. वापरलाय. बाकी मार्केट मधलं त्यांना काय जे मिळेल ते आणून त्यांनी वापरलं. आपल्यापासून प्लॉट त्यांचा एकदम सुंदर आणला त्यांनी, म्हणजे बुंद्याच्या बाबतीत आणला होता की. पण आज जर त्यांची परिस्थिती पाहिली तर बुंद्याच्या बाबतीत जरी त्यांचा केळीचे बुंदे मोठे असले तरी घड जर बघितले तर आपले त्यांना सरस आहेत का त्यांचे आपल्याला सरस आहेत? आपले सरस आहेत साहेब त्यांना. आहेत का नाही? हो, आहेत. म्हणजे एक थोडक्यात मला काय म्हणायचंय, वजनाने कुठलाही माणूस थोडक्यात मोठा असणं आणि एखादा वजनाने कमी असणं, पण तो चपळ असणं, बरोबर आहे का? बरोबर. कणखरपणा कोणाकडे असतो? ढिल्ल्या माणसाकडे नसतो. ढेरी फिरी सुटली, अगो बळच असं असं चलतंय. म्हणजे ती बुंदामच मोठा आहे, पण बुंदा जसा आहे तसा घड पण पाहिजे होता. पाहिजे त्यावेळेस होता, मान्य. आपल्याला वाटलं असतं की अनिकेत साहेब तुम्ही सक्सेस आहेत, Success. पण त्यांनी मान्य केलं त्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या अवस्थेच्या, साहेब मी बुंदा वगैरे मार्केटमधून काय काय आणून मोठा गेला, पण माझा घड तसा नाही, वादी तशी नाही, फणी तशी नाही, फण्यात अंतर तसं नाही. नाही, आता जर आपल्या बघितल्या तर भगत सर ह्याचा मोपा त्याचा मोपा किंवा ह्याच्या मोपा फण्या किती पल्ल्यात बघा बरं, ठेवल्यात किती पल्ले असते? 12-13 ते आपण गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये आहेत. किती फण्यात बघा बरं? हा, 1 हा, 2 हम्म, 3 हम्म, 4 हम्म, 5 हम्म, 6 हम्म, 7 हा, 8 हा, 9 हा, 10 हा, 11 हा. 12 13 पण 13वी आणि ती गोंडा फणी अंगठा आहे, अंगठा आहे तो 14वा आहे. त्यातनं नाही काढले साहेब फण्या. बरोबर आहे तर वाट नाही काढायची गरज नाही. आता विषय काय झाला साहेब, आता तुमच्या पाठीमागचं झाड आहे, त्याच्या फण्या मी 2 उडवल्यात. का तर त्याचा बुंदा बारीक आहे, त्याला तेवढा लोड सहन होणार नाही. नाही, खरं त्याच्या 2 फण्या उडवल्यात मी. ह्याच्या मोपा किती येतं बघा बरं? 1 हा, 2 हा, 3 हा, 4 हा, 5 6 7 8 9 10 11 12 13वा तो अंगठा आहे. म्हणजे बारीक विचार केला तर आपला हा प्लॉट पूर्वावस्थेत जर थोडक्यात पाहिला तर कशा अवस्थेत होता आपला प्लॉट? सक्सेस व्हायच्या अवस्थेत नव्हता साहेब. आहे का नाही? म्हणजे मला काय म्हणायचं बघा, बारीक जर अभ्यास केला तर साहेब आम्ही तुमच्याकडे 7/7/2024 ला येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने अबदायला कष्टाला कमी पल्ला नव्हता. कुठंच कॅम्पल नव्हतं साहेब आपण. बरोबर आहे का नाही? बाहेरनं जे मार्केटमध्ये मिळेल ते आणून सोडलं.
म्हणजे असं कुठलंच सोडा ठेवलं नव्हतं हो की हो हो काहीच हे केलं नव्हतं त्याला. पण मग मला काय म्हणायचं ज्या वेळेस आता तुम्ही वापरा बाय ऑर्गॅनिक कडे थोडक्यात एक वळला आणि तुम्हाला एक दिशा भेटली, तर तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्ही वापरा बाय ऑर्गॅनिकला सोडलेलं नाहीये. बरोबर आहे का त्यावेळेस मी पहिला डोस घेतला तुमचा, त्यावेळेस मला रिझल्ट भेटला. हम्म. रिझल्ट भेटला, मी गजानन सरला फोन केला. गजानन सरला म्हणलं मला आणखी एक डोस पाहिजे. हम्म. आणि तिथनं मला रिझल्ट चांगला वाटायला लागला, त्यामुळे मी नाही सोडलो. आपण Continue केलं. कंटिन्यू केलं. फक्त एवढंच झालं की एक 8-10 दिवसाच्या फरक पडलाय कधीमध्ये सोड त्याला. हा हा नाही ते होत असतं 8-10 दिवस, कारण कधी लाईट आहे कधी नाही, आपलं जाणं येणं आणणं ह्याच्यात 8-10 दिवस मागं पुढं होत्या डोसला. पण मला काय म्हणायचंय, खाल्लेलं वय तुमचं, हा. गेलेला वेळ आणि उत्पादन मिळन का नाही, हे 3 तुमचे ड्रॉबॅक होते. होते की. की आपण प्लॉट तर केलाय, कष्ट केलंय, खर्च केलाय, वेळ बी गेलाय, पण आपला प्लॉटनी खाल्लं होतं वय, वय खाल्लं, ते 5 खाल्लेलं वय बाहेर काढायचं होतं. आता काय वाटतंय तुम्हाला? आता काहीच वाटणार, आता एकदम ओकेच वाटत. नाही नाही, खाल्लेलं वय, गेलेला वेळ आणि निर्णय गेलेला घेऊ. पैसा ह्या वापरा बाय ऑर्गॅनिकने तुम्हाला बाहेर काढून दिला. इथं आज आज दिसतंय आपण, दिसतंय ना, डोळ्याने दिसतंय ना. बरोबर आहे का नाही? दिसतंय ना. आणि जर मी तुमच्या वापराबाहेर वळलो नसतो हा तर हा हे प्लॉट पण माझा एवढा सक्सेस झाला नसता. हा मग मला काय म्हणायचं, समजा सक्सेस झाला नसता तर तुम्ही केलेला खर्च बाहेर निघाला असता, नसता निघाला. बरोबर आहे का नाही? फक्त एक आहे की हे व्हिडिओ आपल्याला काढण्यापाठीमागचा अगदी आज आपण 4थी अवस्था काढतोय, उद्देश हाच आहे की कष्ट करणारा आपल्याला जय मिळवून द्यायचा आहे. कोणाला? कष्ट करणार. कष्ट करणारा हरून द्यायचा नाही. आणि तो कष्ट करणारालाच कळणार आहे वापरा बाय ऑर्गॅनिक काय. कारण इतरांबद्दल आपल्याला पहिल्यापासून मी एक शब्द टाळतो, बोलायचंच नाही आम्हाला. का बोलायचं नाही? की कष्ट करणाऱ्याला एकच जाणीव झाली पाहिजे की माझ्यासाठी वापरा बाय ऑर्गॅनिक खंबीरपणे आहे आणि मला ते वापरायचे. पण ती ज्यावेळेस वापरीन त्यावेळेस कळन, आणि ज्यावेळेस एखादा शेतकरी वापरीन बिन सोडून बी देईन तर त्याला पण लक्ष देणार नाही. कारण तुम्ही कंटिन्यू केले साहेब इतरांचा प्लॉट आणि आज तुमचा प्लॉट. जर एक तुम्हीच मला सांगा की इतरांच्या प्लॉटवरती करपे किती आहे, आपल्या प्लॉटवरती करपे किती आहे, आपली आज जर चांगली पालं मोपायची म्हणलं तर किती, आणि इतरांची चांगली पालं किती? मला नाही मापला, पण बाहेरच्या बागावर बघतोय करप्या भरपूर दिसतो. आहे का नाही? आपल्याकडे करप्या नाहीये. हा म्हणजे हे एकंदरीत सहजासहजी तुम्हीच नाही, इतर शेतकरी जरी आला, तुम्ही मी जरी सोडून, तरी इथं बघितल्यानंतर लक्षात येईल की वर किती नाही म्हणलं तरी 7-8 पाले आहेत. चांगले आहेत. आहेत. नाही असा विषय नाही, आपले उभी कारपे आहे, आहे ना करप्या, पण आहे. इतरांपासून कमी आहे. फरक आहे. आणि इकडे जर बघितलं तर थंडीचा वगैरे कशाचा असर झालाय असा जाणवत नाही. की जाणवत. हा मी आणखी तर म्हणतो नाही ह्याच्या जाणवत. चिलिंग असं नाही असा विषय नाही, लिंगराज पण करत जातं वातावरण. इतरांच्या आणि आपल्या प्लॉट मध्ये 100% फरक असणार आहे. आहे ना फरक. ही कधी ज्या वेळेस व्यापारी येणार आणि ती केळ सोलून पाहणार त्यावेळेस ती सांगणार तिकडे जर 40% तर साहेब तुमच्याकडे 30%, म्हणजे 5-10% फरक असणार आहे. ही आज आपल्याला, मला काय म्हणायचं, आता आपण किती, आम्ही जवळपास इथे येऊन 10-15 मिनिटं झाली हो, आपण ना कॅमेरा वगैरे लावतोय, आपल्याला डास चावला कुठं? नाही चावलं. आणि होऊन पण एवढं म्हणजे असं हा असं जर कुठं बोट फिरवलं तर सगळं बोटाला. मग एकदम प्लेन आहे एकदम. आता कसं आहे बघा बरं तुम्ही बोट फिरून, कुठं काही लागतच नाही, ह्याला स्पॉट दिसत नाही साहेब. स्पॉट नाही हा. अजिबात सुद्धा. कुठं स्पॉट दिसत नाही असं. हा हा मी म्हणतो, मान्य करतो, कुठंतरी एखाद्या घडावर येऊ बी शकतो, तसं नाही, काही नाही. पण मी काय नाहीये, म्हणतो, कुठं तर एखाद्या शक्यतो घडावा मी म्हणतो अख्खा घड बी तुमचा स्पॉटचा असू द्या, की हाताची 5 बोट परमेश्वराने त्यामुळे चांगली नीट ठेवली नाही, नाही, नाही. ती सगळी अशी ठेवल्यात की मूठ झाका यावं म्हणून. सगळी जर अशी ठेवली असती मूठ बी झाका नसतील. विषय आपल्याला काय करायचंय, मला काय म्हणायचं, तुम्ही तुमच्या पद्धतीने जी काय शेती करत असताना जी तुम्ही कष्ट खर्च करून जी खचलेले होते की मी काय करू आता, बरोबर. तर त्याला उत्तर काय करूला तुम्हाला वापरा बाय ऑर्गॅनिकने 100% दिलंय की काय करू नका, फक्त वापरा बाय ऑर्गॅनिक यूज एकदा करा use आणि करून तुमचं उत्पादन वाढवा. म्हणून वाढतंय का नाही ह्याची साक्षात्कार आज आपला प्लॉट आहे, यात समोर काही आहे तुमच्या. आहे का नाही. तर तुम्ही जे काही केळी क्षेत्रात जे काही नवीन जुने शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? कारण तुम्ही 6 डोस पाण्यातले सोडलेले आहेत सर, आणि तुम्ही रोहवरचे 3 आणि गुरुथरचे 3 स्प्रे निसवून झाल्यानंतर केलेले आहेत. त्याच्या अगोदरचे स्प्रे तर आपण आता अजून उल्लेखच केलेला नाही. केलेलं. मग हे रोहवर आणि हे गुरुथर जे तुम्ही वापरलेलं आहे, तर ह्याच्यामुळं जे जे काही तुमच्या प्लॉटमध्ये घाललेलं आहे आणि तुमचा प्लॉट आज पण असा दिसतोय की जर पहिली शूटिंग दावली की हा प्लॉट असा होता तर आज कुणीच मान्य करणार नाही की हा असा होता. पण जर शूटिंग आणि लोकेशन बघितलं तर गप्प बसावं लागेल कोणाला पण. अशा परिस्थितीत आजचा आपला प्लॉट आहे. तर तुम्ही केळी क्षेत्रात जे काही नवीन जुने शेतकरी आहेत आणि ज्यांचे प्लॉट एकदम असे अवस्थेला गेलेत की आता काय करू ह्या शब्दावर, तर त्यांच्यासाठी त्यांनी एकदा वापरून बघावं कंपनीचं. एकदा रिझल्ट बघितला का प्रत्येक माणूस मनानेच परत म्हणतो साहेब मला आणून द्या.
खरं आहे एकदम, तुम्ही बोलताय ते एकदम बरोबर आहे, तेच आहे. आणि आम्हाला तेच का आम्ही तुम्हाला विचारतो. विषय कसा आहे, आम्ही बोलणं म्हणजे थोडक्यात आज मार्केटमध्ये मार्केटिंग झालेली, आणि आम्ही बोलणं म्हणजे थोडक्यात आम्ही विक्रेते असं बऱ्याच जणांच्या मनात आहे. पण आम्ही विक्रेतेत का आम्ही तुमच्या हिताचे आहेत, हे जे साक्षात्कार आज प्लॉट आहेत. आहे ना समोर. हा, फक्त आपल्याला काय करायचं, हे व्हिडिओ दाखवण्याचा पाठीमागचा एक छोटासा उद्देश आहे की कष्ट करणाऱ्याला न्याय भेटावं. न्याय द्या. ज्याचं काय कुठलंही पीक असताना प्रत्येक शेतकरी कष्ट खर्च करीत असताना ज्यावेळेस वेळ जाऊन पीक आपल्याला अपेक्षित उत्पादन दिन का नाही ह्या परिस्थितीत जातंय, आणि तो शेतकरी हवाल दिला होतो की मी आता काय करू, ते ज्या वेळेस हे व्हिडिओ पाहतील त्यावेळेस त्यांना एक जाणवून की मार्केटला काहीतरी सत्य आहे आणि ते व्हिडिओ मध्ये पाहायला भेटते. तर आपण का सत्याला का मानायचं नाही, आणि असं सत्याला कोण मानत नाही तर त्याला आपण हातच जोडणार आहे. कारण सत्याला बी कोण मानित नाही तर मग त्याला काय खोटं जाऊन तर आपल्याला जमत नाही, आणि त्याला खोटं आवडत असेल तर ती खोट्याकडे का जाईना. आपण खोटं काही दाखवतच नाही. नाही, पण एखाद्याला खोटंच आवडत असेल तर मी म्हणतो खोटंच आवडू द्या, त्यांनी खोट्याकडे जायचं. हा, आपल्याला काहीच म्हणायचं नाही. फक्त सत्याला स्पर्श केला की परिसाला स्पर्श केल्यासारखं आहे. कारण लोखंडाचं सोनं परिसाचा स्पर्श ज्या वेळेस लोखंडाला होतो त्याच वेळेस लोखंडाचं सोनं होतं. मग आता जर सत्यच आवडत नसन तर आता ह्याच्या पुढे बोलायचं काय, शब्द संपले ना. नाहीच की काय बोला, उत्तरच नाही ज्याला. बरोबर आहे का नाही. तर ही जी काय आमचे हे वापरा बायोरेनिकचे आम्ही जे काही प्लॉट दावण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे ज्या वेळेस व्हिडिओ पाहताय त्यावेळेस कमीत कमी तुमच्या मोबाईल मधल्या 4-2 ग्रुपला शेतकरी ग्रुपला हे व्हिडिओ शेअर करा, तुमच्या स्टेटसला ठेवा, फेसबुकला डाउनलोड करा. त्याचं कारण असं की आज उमेश माने सर आमच्या करमाळा तालुक्यातले शेलगाव गाव आहे, तर त्यांनी गेलेला प्लॉट 5 महिन्याचा एकदम खालीवर झालेल्या अवस्थेतला आज जर प्लॉट एकदम सुअवस्थेला इतरांच्या प्लॉटच्या तुलनेत येतोय, बरोबरीला बसतोय, तर ही एक खूप विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि आपला प्रत्येक शेतकरी खूप काय मार्केटमधून आणून टाकतो, फक्त बरंच काय काय आणून टाकताना जर वापरा बायोरेनिकची जोड घेतली तर हे झालेले बदल जे आहेत ह्याला साक्षीदार उमेश माने सर आहेत. जर तुम्ही थोडंसं सहकार्य केलं तर आपण हे वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. ह्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही की आपल्याला ह्याचं एक मार्केटमध्ये काय मार्केटिंग म्हणलं जातं, आपल्याला मार्केटिंग नाही करायचं. आज आपला कष्ट करणारा शेतकरी आज हरला जातोय, त्या शेतकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही नाही ते अर्थ मनामध्ये घेऊ नका, कारण आम्ही जे दावतोय हे फक्त जसं आहे तसं दावण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमची एक विनंती की जो अडचणीत आहे त्यालाच आपल्याला वाचवायचं आहे, जो चांगले आहे आनंद आहे ना, आपल्याला काय अडचण आहे. जे मी काय म्हणतो काहीच त्यांना त्याच्यातलं खूप काही ज्ञान आहे केळी करताना, की काय केल्यानंतर केळी शेवटपर्यंत चांगली आणता येते, त्यातले एकदम सुदृढ आणि सुशिक्षित शेतकरी आहेत, आपल्याला आनंद आहे. पण जे काय शेतकरी खूप नवीन असतील किंवा जुने असतील त्यांना आज असं वाटतंय की माझी शेती पहिल्यासारखी का पिकाना, त्यांच्यासाठी 100% वापरा बायोरेनिक आहे की तुमची पहिल्यासारखी शेती पिकवून द्यायला वापरा बायोरेनिक तुम्हाला यश येऊन द्यायला कारणीभूत आहे. आज राष्ट्रीय कृषी दिन या निमित्त आपण उमेश माने या साहेबांचं आपल्या कंपनीतर्फे आपण हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, की जेणेकरून तुम्ही जे आपल्या शेतकरी मित्रांना जे कृषी दिनाच्या एक थोडक्यात दिनाच्या निमित्तानं आज जी काय जशी स्टोरी घडली तशी तुम्ही सांगितली, आणि तुमचे हे स्वागत करायला सर बारामतीहून आलेत. कांबळेश्वरचे आहेत विश्वास कोकणे सर, पण ज्यावेळेस गजानन साळुंके सरांनी सांगितलं की असा असा प्लॉट आहे आणि ते तुमचे व्हिडिओ त्यांना पहिले टाकले, तर त्या प्लॉटची आपल्याला 4थी अवस्था काढायला जायचंय, तर ते म्हणले साहेब मी येतो. हे का येतो हा शब्द त्यांनी का वापरलाय तुम्हाला सांगतो, कारण आता शेतकरी पण आपले ऐकतात. विषय असा आहे की आम्ही ज्यावेळेस व्हिडिओच्या टायमाला आम्ही बरेच मार्गदर्शक एकत्र असतो. त्याचं कारण असं की हा प्लॉट पहिला कसा होता, आज कसा आहे, हे ज्यावेळेस पाहतो प्रत्येक मार्गदर्शक नजरेनी, आणि तुम्ही सांगता की साहेब आम्ही एवढ्या टायमिंगच्या अंतराने एवढे आतापर्यंत डोस सोडलेले आहेत, तर आमच्या कुठल्याही मार्गदर्शकाच्या नजरेत तुमच्यासारखा प्लॉट आला खराब अवस्थेतला तर त्याला कसा डेव्हलप करायचा ह्याची प्रचिती कुठं झाली, स्वतः प्लॉट पाहून. म्हणजे ज्या वेळेस खरं आहे पण खरं ऐकणं आणि खरं नजरेने पाहणं, त्यावेळेस समोरच्याला सांगताना माणसाची जीभ अशी लडकडत नाही, त्याला मराठीत काय म्हणतात सरळ चलणं आणि थोडक्यात दबकत चलणं. म्हणजे टाकाला गेला गाडगं पुढेच घेऊन जायचं ना असं. मग ही आम्ही मार्गदर्शक एकत्र येण्याच्या पाठीमागचं ते कारण आहे. तसंच कुर्टीवरून हे सरांना पण खूप आज व्हिजिट होत्या, पण तुमची स्टोरी ऐकल्यानंतर रामेश्वर गोगरे सर कुर्टीवरून आलेत. तसेच टिंबुर्णीचे समाधान भगत सर पण ही स्टोरी सेम
गजानन साळुंके सरांनी त्यांना सांगितली आणि ते पण आलेत, समाधान भगत सर. ठीक आहे. नमस्कार. आणि गजानन सर तर तुमच्याकडे आम्ही असू नसू तुमच्याकडे 15 दिवसाला येऊन महिन्याला जाते, साहेब. त्यांची व्हिजिट आहेच. आहे. ठीक आहे, काढू काय तो पण तसं बारीक बघितलं तर वादा लांब आहे, 2 फणीच्या मध्ये अंतर आहे आणि अगदी प्लॉट एकदम सुपर डुपर आहे. आज लेवल काही सगळ्यात गोष्टीला महत्त्वाचं, आपला जो प्लॉट आहे हा मला वाटतं शेलगाव पांडे पांढरे रस्त्याचा एकदम चिटकून आहे, बरोबर चिटकून का? हो आहे. वापरायच्या अगोदर हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट बघून बरेच जण तुम्हाला जे काय 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 बोलत असतील, काय बोलले होते बरेच जण शेतकरी की मोडावं लागेल, सक्सेस होत नसतो. तरी पण एक तुमची तळमळ होती की माझं एवढा आपण भरपूर जिद्द खर्च सोडली झालाय. नाही शेवटपर्यंत. आणि ज्यावेळेस वापराबाहेरच आपल्याला मार्गदर्शन भेटलं तिथनं पुढे तर आपण म्हणजे जिद्दच सोडली नाही की म्हणलं आपण प्लॉट आणायचंच आता. पण हा वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरायचंय मला, हे कसा निर्णय झाला तुमचा? काही नाही, व्हिडिओ बघितल्यानंतर निर्णय झाला. युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ बघितला होता. युट्यूबला व्हिडिओ नाही, व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकला होता गजानन सरांनी मला. व्हॉट्सअपला व्हिडिओ बघितला. व्हॉट्सअपला व्हिडिओ बघितल्यानंतर गजानन सरांना दुसऱ्या दिवशी फोन केला की साहेब मला वापरायचंय, तुम्ही या एकदा. म्हणजे व्हिडिओ बघून निर्णय घेतलेला आहे. सर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला इथं आलेले नाही नाहीत आलेले. की साहेब आमचं वापरता का, आम्ही कंपनीत आणि कामाला यावं साहेब, तेव्हा काय स्टोरी नाही. इथंच होते, सौंद्यातच होते साहेब त्या दिवशी. ज्या दिवशी मी फोन केला त्या दिवशी साहेब मला म्हणले मी सौंद्यात आहे, तुमच्या प्लॉटवर व्हिजिट मारून जातो. आणि व्हिडिओ बघूनच आले हे केले आपण. म्हणजे तुम्ही एकदम आहात तो धाडसी निर्णय घेतला, त्याचा धडाकेबाजी रिझल्ट आहे. हो आहे ना, रिझल्ट कसा आहे? चांगला रिझल्ट. चांगला आहे. आणि हे जे काम आहे व्हिडिओ काढून सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे हे करण्याचं, दाखवण्याचं किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचं, हे काम चालू ठेवलं पाहिजे का बंद केलं पाहिजे? चालू ठेवलं पाहिजे. ही काम जर नाही चालू कळलं ठेवलं पाहिजे ना काय वापर तर बरोबर. म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये काय धमक आहे ते कळलं पाहिजे ना शेतकऱ्याला पण त्यासाठी काय चालूच ठेवलं पाहिजे. चालू ठेवलं पाहिजे. तर तुम्ही जे काय जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात सांगा बरं. उमेश मारुती माने, राहणार शेरगाव, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर, पोस्ट पिसरे. ओके. आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती काढली किती तारखेला? 7 जुलैला जुलैला 2024 ला. आणि अगदी आपण त्याच लोकेशनला आता थांबलोय हो आहे. की तुम्ही पलीकडून होते, साळुंग साहेब अलीकडून होते. ह्या झाडाची उंची किती काय आपण हे सगळं धावलं होतं आणि आता त्या झाडापाशी आपण उभा आहे. म्हणजे आपण लोकेशन प्रत्येक वेळा म्हणजे दावण्याचा प्रयत्न करतो का, तर लोकेशन दावल्यानंतर आपला शेतकरी आपल्यावरती थोडासा विश्वास ठेवीन बाबा, बरोबर आहे का नाही? कारण आपण 7 जुलै 2024 ला ज्यावेळेस असे पूर्ण प्लॉटचे फोटो आणि व्हिडिओ काढले त्यावेळेस जे खालचा प्लॉट आहे तो खालचा प्लॉट तर ह्या प्लॉट पासून लय दाबलेला होता. हो दाबलेला. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि ह्या प्लॉटने वय खाल्लं होतं आणि त्या प्लॉटने खाल्लं होतं, पण त्याच्यात खालीवर पण आणि मरीची संख्या जास्त होती. ह्याच्यात फक्त वय खाल्लं होतं, त्यात पण मरीची संख्या जास्त होती. आणि लवकर जास्त होतं. हा लवाळ जास्त होता. आजची तारीख काय आहे बरं? 14. आजची तारीख किती सर? 14/2/2025. 14 फेब्रुवारी 2025. तर ह्या प्लॉटसाठी आतापर्यंत वापरा बायोऑर्गॅनिकचे हे जे काय आमच्या घोगरे सरांनी धरलेलं आहे आणि साळुंक साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन दिले, तर ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचे आतापर्यंत ह्या प्लॉटला जे आपण वॉटर सोल्युबल पाण्यातले आपले वापरा बायोऑर्गॅनिकचे डोस म्हणतो ते किती दिलेत आतापर्यंत? 6 डोस झाले. 6 डोस झालेत. आणि आता आपण ही किती अवस्था काढतोय? 6वी अवस्था. 6वी अवस्था. म्हणजे पहिली अवस्था 7/7/2024. त्यानंतर काहीतरी मला वाटतं 8व्या महिन्यात एक अवस्था काढलेली आपण, जी काय असेल त्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये आपले उल्लेख सगळं आहे आहे. आहे का? त्यानंतर आपण काहीतरी एक 10व्या अवस्थेत काढलेली, म्हणजे 10व्या महिन्यात एक काढलेली. त्यानंतर 11व्या महिन्यात एक आपण 4थी अवस्था काढलेली. आणि मला वाटते त्याच्यानंतर एक आपण निस्वन झाल्यानंतर एक अवस्था काढलेली, बरोबर आहे का नाही? आणि आज आपण थोडक्यात हार्वेस्टिंगची शेवटची अवस्था काढतो. आता यात विषय असा आहे बघा बरं का, याच्यासाठी केला होता 88 शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे प्रत्येक जण, म्हणजे केळी क्षेत्र नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण जो स्वतःहून जे आपण कार्याला भरपूर काय कष्ट घेऊन मेहनत करून त्याचं फळ पाहिजे म्हणून आबदत असतो, तर त्याचा शेवटचा दिवस जर गोड झाला तर त्याच्यासारखा आनंद नाही. म्हणजे आतापर्यंत केलेल्या कर्माचं फळ म्हणून गोड पाहिजे आपल्याला. आता बघा तुम्ही आतापर्यंत ह्याला कष्ट वगैरे सगळं तुमच्या पद्धतीने तुम्ही करत होता वापरा बायोऑर्गॅनिक वापरायच्या अगोदर, पण तुम्हाला पाहिजे असं यश होतं का त्यावेळेस? कारण त्यावेळेस तुम्ही कष्टाला, खर्चाला, वेळेला कुठं कंपल्ली होते का? बरं काय तुम्हाला जी कुणी काय सांगन आमच्यासारखं बी आल्यावर साहेब आमच्यासारखं बी वापरा, पण ते वापरून तुम्हाला रिझल्ट भेटत होता का? नव्हता भेटत. पण ज्यावेळेस तुमच्याकडं तुम्हाला कुणी काय सांगितलं असेल तो पार्ट नाही, पण ज्यावेळेस तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचा युट्यूबला व्हिडिओ पाहिला आणि ज्यावेळेस तुम्ही युट्यूबला वापरा बायोऑर्गॅनिकचा व्हिडिओ पाहिला आणि निर्णय घेतला की मला हे मार्गदर्शन वापरायचं ना आजच्या आजच वापरायचं,
अगदी तुम्ही त्यांना कॉल असा गडबडीत केला, साहेब मला तुम्ही आजची आज भेट द्या, मला तुमचं आजचं आज मार्गदर्शन पाहिजे. बोललो होतो. अगदी गडबडीत. आणि तुम्ही किती व्हिडिओ बघितले? एकच व्हिडिओ. एकाच व्हिडिओवर निर्णय घेतला तुम्ही, एका व्हिडिओमध्ये निर्णय घेतला. जे काही आपले ह्या युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐक दाबून जे काही 2-2, 3-3 वर्ष 3-3 महिने झाले आपले शेतकरी व्हिडिओ पाहतात आणि त्यांचे पण प्लॉट गुटलेत, त्यांनी वापरायला पाहिजे ना, धाडस करायला पाहिजे. एवढं बाहेर आणून तुम्ही धाडस करून सोडताय, एकदा एक डोस घ्या, धाडस केल्यावर काय अडचण आहे? बरोबर आहे काय? हो. कारण आपण हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उमेश सर आपला एकच उद्देश आहे, वापरा बायोरेनिकचा. शेतकऱ्याचं चांगलं हो. बस आम्ही सुद्धा बोलायचं गरज नाही. बरोबर. कारण हे तुमचं झालंय म्हणून उद्गार निघत आहेत साहेब. तुम्हाला आम्ही काय आतून पैसे सारले नाहीत खिशात, आणि जरी सारले तरी हे तुम्हाला आणि मला साथ देणार नाही. नाही द्या, जरी आपण दोघं बी लाबाडी करायची ठरवली, बरोबर आहे. मी काय म्हणतोय बघा बरं का, हे नाही साध्य नाही. हे आज आपल्याला साक्षीदार आहे आणि हे मुकपीक साक्षीदार आहे. आणि आपण बोलकी माणसं सगळं खरं धावतोय, तरी जर आपल्या काय मंडळींना असं वाटलं की माझा प्लॉट खूप गंभीर अवस्थेत आहे, मला नको हे मार्गदर्शन, त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या पद्धतीने. कारण विषय कसा आहे बघा, जर आपण एवढं धावतोय, आता बघा बारीकच अभ्यास करायचा म्हणलं, विचार करायचा आणि येडच लावायचं म्हणलं तर साहेब तुमचा प्लॉट चांगला आलाय बघा. ऐका, आता आम्ही हजारो व्हिडिओ आहेत आपल्याकडे वापरा बायोरेनिकचे. आता तुमचा हा प्लॉट तर चांगलाच आहे. आपल्याकडे आतापर्यंत एकही अशी लाबाडी नाही केली. ह्याला साक्षीदार गोगरे सर, साळुंके साहेब आणि बघत सर आहेत की तुमच्या प्लॉटचे तुमच्याच व्हिडिओमध्ये आतमधल्या काय अवस्था फोटो असतात ते टाकले जातात. हो, टाकले जाते. नाही टाकले जातात आपल्याकडे ज्यावेळेस व्हिडिओ बनतो ना. आता मला सांगा, तुमच्यापासून पण आमच्याकडे आणखी चांगले प्लॉटचे व्हिडिओ बघा बरं का. मी काय म्हणतो, आता तुमच्या व्हिडिओ मध्ये तिकडचे नुसते फुटून अवस्था टाकून यायला लावायची किती सोपं आहे. लय सोपं आहे. एडिटच करायचे. पण आपल्याला माहिती ना, पण ज्या शेतकऱ्याच्या रानात व्हिडिओ काढलाय ना, हो. तो शेतकरी बरोबर ओळखणार नाही एडिट केलेला. मला काय म्हणायचंय, तुम्ही ओळखता, सांगता येईल लावायचं, हो. तुमचा उद्देश बरोबर आहे. हो. मी आता समजा माझा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला टाकला, मी बघितला, मी तुम्हाला फोन करून विचारणार साहेब हे माझं नाही म्हणून. बरोबर आहे का नाही? पण आतापर्यंत आपण तुमचे किती व्हिडिओ टाकलेत? आतापर्यंत आपलं 3-4 तर व्हिडिओ आहेत, बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला एका तरी व्हिडिओ मध्ये वाटलं का की साहेब तुम्ही जरा वेगळंच कुठलं तरी काहीतरी दावताय आणि मी हे बोलतोय आणि वेगळंच दिसतंय, असं जाणवलं का कधी? जाणवणार पण नाही शेवटपर्यंत. कारण असं की आपल्या वापरा बायोरेनिकने ती खासियत ठेवलेली आहे. कोणती? की आता आम्ही तुमच्या प्लॉटला आल्यानंतर आतमध्ये जिथं पण काय कॅमेरा फिरून घेतोय, एखादा कुणीही म्हणला शंकास्पद की हा सीन कुठला आहे, तर तो सीन कुठला आहे इथं आणून म्हणलं तरी दावलं जाईल. तुम्हाला तर ओळख येणारच तो पार्टी वेगळा. कारण आपण इतकं सत्यता का ठेवतोय की आज मार्केटमध्ये कष्ट करणारा हारतोय आणि त्याचे प्लॉट बसत्यात, उचलत नाही, वय खात्यात, आणि त्या शेतकऱ्यांना आपल्याला दिशा द्यायची खरी की आज मार्केटमधून तुम्ही जे आणून टाकताय ते टाकावं लागतं, पण त्या टाकलेलं उचलून देण्यासाठी अनेक प्रकारच्या खतांची डिफिशियन्सी भरून काढून खाल्लेलं वय बाहेर काढण्यासाठी, बुंदा मोठा करण्यासाठी, घड मोठे पडण्यासाठी, 2 फणीच्या मध्ये अंतरी पडण्यासाठी, जास्त वादा लांबडा पडण्यासाठी, जास्त फण्या पडण्यासाठी आपल्याला गरज आहे वापरा बायोरेनिकची. का चुकतोय गोगरे साहेब? कारण आम्ही एवढं ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून आपण ह्या ठिकाणी येऊन शेवटचे दिवस काढतो, तुम्हाला सगळं विचारतो. ह्याचं कारण एकच आहे मूळ, की तुम्हाला नुसतं सेल केलं जात नाही ह्या वापरा बायोरेनिकचं प्रोडक्ट, तर साथ दिली जाते शेवटपर्यंत. आणि ही साथ दिली का नाही ह्याची प्रचिती म्हणून आपण एक शेवटचा व्हिडिओ काढतोय. बरोबर आहे का नाही? आज मला काय म्हणायचंय, तुम्हाला मार्गदर्शन दिलं, प्लॉट बी उचलला, ऐका, आणि आम्ही तुमचा परत फोन उचलला नाही. तुम्हाला जरी वापरायचंय, आम्ही तुम्हाला टायमिंगला मार्गदर्शन दिलं नाही, तुम्ही सांगितलं तेव्हा आलो नाही, तुम्ही वापरताना परत जरी रिझल्ट असला तर नाही वापरणार. उघड आहे. तुम्ही साथ नाही दिले आम्ही कसं येणार? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग ह्या वापरा बायोरेनिकची खासियत काय आहे की कुठल्याही शेतकऱ्याला मार्गदर्शन द्यायचं तर फर्स्ट टू एंड त्या शेतकऱ्याला वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक साथ देणार आहे. मग साथ देणार असतील, हे सगळे गेलेले प्लॉट आपले जर उचलत असतील, तर आपल्या शेतकऱ्यांनी, मला असं वाटतं वैयक्तिक, की ज्यांचे चांगले प्लॉट आहेत आपल्याला आनंद आहे, पण ज्यांचे काही प्लॉटने वय खाल्लंय, वेळ गेलेला आहे, खालीवर झालाय, मर वाढलेली, किती महिन्याचा आहे, आता इतरांचा प्लॉट जर 3 महिन्याचा बघितला तर कुठं, आपला प्लॉट बघितला तर कुठं, किंवा इतरांचा 2 महिन्याचा कुठे, आपलं कुठं, इतरांच्या तुलनेत तुम्ही जरी असला तरी मी म्हणतो वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन नका वापरू. पण ज्या वेळेस तुम्हाला लक्षात येते की बाबा एखाद्या शेजाऱ्याचा 3 महिन्याचा प्लॉट जरा असा आहे आणि माझा बघितला तर थोडासा असा खाली, तर मला वाटतं वापरा बायोरेनिककडे वळायला काय हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. कारण आता तुम्ही ह्याच्या अगोदर तुम्हाला वापरायचं ते सगळंच वापरले, पण ज्या वेळेस वापरा बायोरेनिकचा स्पर्श झाला आपल्या जमिनीला, त्या दिवसापासून आतापर्यंत काहीच नाही वापरलं बाकी.
नाही वॉटर सोल्युबल खत सोडून दुसरं काय बरोबर आहे. नाही पण मला काय म्हणायचं बघा, त्या दिवसापासून आतापर्यंत तुम्ही ह्याच्या अगोदर वापरायच्या अगोदर डिप्रेशन मध्ये होता तुम्ही आणि प्लॉट दोन्ही पण. होतं की. पण त्या दिवसापासून ज्या दिवसापासून तुम्ही वापरायला सुरू करलं त्या दिवसापासून आतापर्यंत तुम्ही प्लॉट डिप्रेशन मध्ये जाणवला. काय गरज नाही. बरोबर आहे. नाही काय गरज आहे. काय करायचं म्हणजे असा result आहे, म्हणे ना असं दिसतंय, काय करायचं बरोबर आहे. नाही depression मध्ये? म्हणजे विषय काय होतोय की ज्या वेळेस प्लॉट डिप्रेशन मध्ये जातो त्यावेळेस आपला शेतकरी डिप्रेशन मध्ये येतो. विषय सगळ्यात महत्वाचा असा आहे की प्लॉट डिप्रेशन मध्ये गेला, शेतकरी डिप्रेशन मध्ये गेला, प्लॉटने वय खाल्लं आणि तिथं झालेला खर्च हा सगळा मानसिक ज्यावेळेस त्रास इथं होतो त्यावेळेस तो त्रास कुणाला सांगायसारखा नाही. पण वापरा बायोऑर्गॅनिक वापरल्यानंतर तो त्रास पूर्ण आपला कव्हर होतोय आणि खाल्लेलं वय बाहेर निघतंय. तर जे काही नवीन केळी क्षेत्रात शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल की हे मार्गदर्शन तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे का सुरुवातीपासून वापरलं पाहिजे का निस्वन झाल्यानंतर वापरलं पाहिजे? तारांबळ व्हायच्या आधीच वापरलं पाहिजे. तारांबळ झाल्या वापरून काय उपयोग? आहे का नाही? तरी बी तुमचा उपयोग झालाय. तारांबळीतनं तुम्ही पण बाहेर निघाला. मी निघलोय बाहेर पण तुमचा तसा सल्ला आहे आता हा. की तुम्ही तारांबळी जाऊ नका, मी गेलतो. हा. कारण तुम्हाला ते लवकर जर भेटलं असतं तुम्ही स्वीकारलं असतं का नाही? हो पण तुम्हाला एकदम उशिरा भेटले लय उशिरा तरी पण भेटलं. तुम्ही त्याला आतापर्यंत कंटिन्यू केले. केलंय. बरोबर आहे. तर तुम्ही जे काय जसं घडलं तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या समाधान भगत सर टेंभूरून येऊन आलेत ह्यांच्याकडून तसंच कुर्टीवरून आलेल्या रामेश्वर घोगरे सरांकडून आणि तुम्हाला लाभलेल्या आपल्या पहिल्यापासून शेवटपर्यंत जी साथ दिली ते आमचे गजानन साळुंके सर करमाळा ह्यांच्याकडून तुम्ही जसं घडलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.